शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अष्टांग मार्गाद्वारे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त आणि शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून स्त्रीला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहिला आंतरजातीय विवाह करून समानतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, या भारत भूमीवर सर्वात आधी स्त्री पुरुष समानतेचा सिद्धांत मांडणारे महात्मा चक्रधर स्वामी, जे रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा दैव तेथेची जाणावा, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, मुस्लिम हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, मनुस्मृतीला पायदळी तुडवून बहुजनाला शिक्षणाची प्रेरणा देणारे धर्मपंडित संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि कुराणाचे मराठीत भाषांतर करण्यासाठी सर्वात आधी 25,000 रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि इंग्रजी शिकूनिया, जातीभेद मोडा, भटा भारुडा गाडून या, असे सांगून घरात शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या सावित्री माता फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 16 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून सर्व भारतीयांना याची जाणीव करून देणारे ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि 1990 ला भाकीत करणारे की यापुढे टाटा बिर्ला चरतील आणि बाकी सारेच उपाशी मरतील वामन दादा कर्डक। ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व महामानवांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करून मी माझे विचार मांडण्यास सुरुवात करतो। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अचलपूर परतवाडा 2018 आयोजित शिवचरित्रावर व्याख्यानमालेत उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांचं नाव घेऊन मी त्यांचं महत्व कमी करणार नाही। माझ्याकडे वेळ कमी आहे आणि विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मातांनो, माझ्या बांधवांनो आणि घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या मातांनो भगिनींनो, माझा परिचय देण्यात आला नाही। माझं नाव शेख सुभान अली, मी दंगल मुक्त महाराष्ट्र अभियानाचा अध्यक्ष आहे, भारतीय सेवा संघाचा सचिव आहे। आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, महाराष्ट्रामध्ये आज जे परिवर्तन आपण पाहत आहात की ज्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचं शत्रू म्हणून सादर करण्यात येत होतं, त्याच महाराष्ट्रामध्ये एक मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जात नाही, ते शिवाजी महाराजांच्या विचाराचा राज्य आणण्यासाठी संकल्प करून आहे। माझ्या नेतृत्वात 350 वर्षामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्त राज्याभिषेक 24 सप्टेंबर 2016 ला रायगडावर महाराष्ट्रातले सगळे मुस्लिम मावळे एकत्र करून सामूहिकरित्या पहिला 350 वर्षात शाक्त राज्याभिषेक करणारा मी पहिला भारतीय आहे। आता महाराष्ट्रातलं परिवर्तन पूर्ण भारतात जायला पाहिजे आणि शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊनं जसं त्या काळामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वाटलेल्या आपल्या समाजाला एकत्र केलं, हटकर धनगर कोळी माळी चांभार कुंभार बौद्ध मुसलमान मराठा यांना एकत्र आणून त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून
देशसेवेसाठी म्हणजे स्वराज्य सेवेसाठी आणि मानव सेवेसाठी जो आदर्श समाज निर्माण केला होता, तसा आदर्श समाज पुन्हा खेडकर साहेबांच्या नेतृत्वात या वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जातीतील, धर्मातील लोकांना एकत्र आणून शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन पुन्हा देश सेवा आणि मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आमचा संघर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजपर्यंत जो इतिहास सांगण्यात आला, त्याच्या मागचं षडयंत्र जोपर्यंत आमच्या समोर येणार नाही, तर 388 वर्ष झाले पुन्हा आम्हाला शिवाजी महाराज सांगावे लागतात. जे शिवाजी महाराज जगाला माहित आहे, ते शिवाजी महाराज महाराष्ट्राला अजून का कळाले नाहीत? दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान आम्हाला का चालवावं लागलं? कारण आम्ही जेव्हा हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की भारताचं आणि महाराष्ट्राची आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली, ती नैसर्गिक आपत्तीमुळं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली नाही, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर षडयंत्र करून जाणीवपूर्वक जाती जातीत दंगली लावून करण्यात आली. षडयंत्रपूर्ण दंगली घडवण्यात येतात. दंगलीमध्ये गोरगरिबांचे मुलं अनाथ होतात, गोरगरिबांच्या मुली बहिणी विधवा होतात, गोरगरिबांचे आई वडील निराधार होतात, वस्त्यानं वस्त्या बेचिराग होतात. दंगली झाल्यानंतर, गरिबांची मुलं अनाथ झाल्यानंतर, गरिबांच्या मुली बहिणी विधवा झाल्यानंतर, गरिबांचे आई वडील निराधार झाल्यानंतर पश्चाताप करून काय फायदा? हे व्हायला नको, त्यासाठी प्रयत्न करायला हवा. या भावनेतून हा दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आला आणि 24 सप्टेंबरला जे रायगडावर आम्ही शाक्त राज्याभिषेक साजरा केला, तेव्हाच आम्ही संकल्प केला की आता शिवाजी महाराजांच्या विचारानं महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला एकत्र आणून पुन्हा महाराष्ट्राला दंगलमुक्त करून आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवू. तर जेव्हा मी हा संकल्प केला की महाराष्ट्राला दंगलमुक्त करायचं आहे, तर याचा अभ्यास करावा लागला की महाराष्ट्रात दंगली का होतात. जेव्हा हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की महाराष्ट्रात दंगली का होतात, तर मला आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्रात जेवढ्या दंगली होतात, जेवढ्या दंगली घडवल्या जातात, त्यासाठी एक नाव सामान्य स्तरावर वापरलं जातं, ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. मला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज दंगलीचे जनक आहेत, दंगलीसाठी प्रेरणा स्रोत आहेत. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर एखाद्या धर्माविरुद्ध मनामध्ये द्वेष निर्माण होतो. मग खरंच काय शिवाजी महाराज दंगलीसाठी प्रेरणा स्रोत आहेत? जेव्हा मी इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला हे कळून चुकलं. मला आश्चर्याचा पुन्हा धक्का बसला. ज्या शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव शहाजी, ज्या शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव शरीफजी, शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी ठेवलं, त्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचे शत्रू म्हणून सादर करण्यात आले. मी हे उदाहरण कशासाठी सांगतोय? खेडेकर साहेबांनी आम्हाला सांगितलेले की आमच्या धडावर आमचं डोकं असायला पाहिजे. आम्ही विचार करायला पाहिजे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव शहाजी आणि काकाचं नाव शरीफजी, त्यांचे आजोबा जर एका मुस्लिम सुफी संताच्या प्रेमापोटी ठेवत असतील, तर मग शिवाजी महाराज जातीवादी कसे होतात? आणि जे लोक म्हणत असतील की शिवाजी महाराज जातीवादी होते, माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव शहाजी आणि काकाचं शरीफजी महाराष्ट्रातल्या कोणत्या ब्राह्मणानं पंचांग पाहून त्यांच्या वडिलाला शुभ नाव आहे म्हणून ठेवायला सांगितलं होतं? आम्ही विचार करायला पाहिजे. मी महाराष्ट्रात जन्मलेलो आहे. जर शिवाजी महाराजांवर कोणी आरोप लावत असेल की शिवाजी महाराज जातीवादी आहे, तर माझं कर्तव्य आहे की या आरोपाला खोडून काढावं. जर शिवाजी महाराजांना मुस्लिमांचे शत्रू म्हणून सांगण्यात येते, तर हा अन्याय आहे शिवाजी महाराजावर. आणि मुस्लिमांना जर शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणून सांगण्यात येते, तर हा सुद्धा अन्याय आहे मुस्लिमावर. तर खरे शिवाजी महाराज जगाला कळायला पाहिजे. आम्हाला शिवाजी महाराज का कळाले नाही? कारण महात्मा फुलेच्या आधी आम्हाला शिकायचा अधिकारच नव्हता. जर शिकायचा अधिकारच नव्हता, तर इतिहास खरा कळणार कसा? इतिहास आम्ही घडवला.
पण इतिहास लिहिणारे आमचे नव्हते, म्हणून ज्यांनी इतिहास घडवताना त्रास दिला त्यांनी इतिहास आपल्या सोयीचा लिहिला. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या राजासारखे सर्वसामान्य एक राजे वाटत असतील तर ही फार चुकीची धारणा आहे. या भारतात तो खूप राजे होऊन गेले, मग शिवाजी महाराजांची जयंती आम्ही का साजरी करतो, दुसऱ्या राजाची का करत नाही? दुसरे राजे होते पण या भारतामध्ये फक्त दोनच छत्रपती होते, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. मग राजामध्ये छत्रपतीमध्ये काय फरक आहे? छत्रपतीचा अर्थ काय आहे? ही पदवी दुसऱ्याला का लागत नाही? कोणी स्वतःला छत्रपती का म्हणू शकत नाही? छत्र आणि पती, पतीचा अर्थ काय आहे आम्हाला विचारण्यात येते. पती म्हणजे काय? तर आम्ही म्हणतो पती म्हणजे नवरा. जर पती म्हणजे नवरा मग काय राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा, प्रजापती म्हणजे प्रजाचा नवरा, सेनापती म्हणजे सेनेचा नवरा. संस्कृत मध्ये पतीचा अर्थ होतो संरक्षण करणारा. ज्या मुलीचा एका पुरुषाशी विवाह होतो त्या स्त्रीच्या सुरक्षेची जबाबदारी विवाहाच्या आधी तिच्या वडिलाची असते. विवाहानंतर त्या स्त्रीच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पुरुषावर येते त्या पुरुषाला त्या स्त्रीचं पती म्हणतात, म्हणजे त्या स्त्रीचं संरक्षण करणारा, नवरा नाही. नवरा म्हटला म्हणूनच आज आम्हाला स्त्रियांना स्वतःची सुरक्षा स्वतः करावी लागेल. तर छत्रपती म्हणजे पतीचा अर्थ आहे संरक्षण करणारा. मग छत्रपती म्हणजे छत्राचं संरक्षण करणारा. छत्र म्हणजे काय? जेव्हा आमची आई किंवा वडील किंवा दोघे निधन पावतात तेव्हा आम्ही म्हणतो आमचं छत्र हरवलं, आम्ही पोरके झालो, आमचं या जगात कोणी नाही, आमचा आधार गेला. म्हणजे ज्याचे आई वडील वारतात तो अनाथ होतो, त्याचा आधार निघून जातो. तर अशा व्यक्ती म्हणतात की आमचं छत्र हरवलं म्हणजे आम्ही अनाथ झालो, पोरके झालो. छत्र म्हणजे पालकत्व. छत्रपती म्हणजे पालकत्वाची जबाबदारी संरक्षणाची घेणारा. मग छत्रपती कोणाच्या पालकत्वाची जबाबदारी घ्यायचे? तर या स्वराज्यातल्या विधवा स्त्रिया, अनाथ बालके, शोषित, पीडित, गरजू, शेतकरी, कष्टकरी यांच्या छत्राचं संरक्षण करणाऱ्याला छत्रपती म्हणतात. प्रत्येक राजा छत्रपती नसतो, पण शिवाजी महाराज छत्रपती होते. स्वराज्य रयतेच आणि जबाबदारी स्वतः घ्यायची. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का सांगण्यात आले नाही? कारण जर हे शिवाजी महाराज आम्हाला सांगण्यात आले असते तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या केली नसती, रस्त्यावर आम्हाला गरीबाचे मुलं भीक मागताना दिसले नसते, 260 रुपये पाससाठी नाही म्हणून शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली नसती. जर खरे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळू नये म्हणून षडयंत्र करण्यात आला. आता छत्रपती शिवाजी महाराज 388 वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्रात सांगावं हे उचित नाही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांच्या घराघरामध्ये शिवाजी महाराजांचे विचार दिसायला पाहिजे, आचरणात दिसायला पाहिजे. आधी पुन्हा आम्ही एक दुसऱ्याला शिवाजी महाराज सांगावं ही आमची शोकांतिका आहे. जगाने शिवाजी महाराजाला स्वीकारलं, पण हे का झालं त्याचं कारण आहे. आम्हाला सांगण्यात येते शिवाजी महाराज कोण, तर सांगतात मराठ्यांचे. महात्मा फुले कोणांचे, तर माळ्यांचे. बाबासाहेब आंबेडकर कोणांचे, तर दलितांचे. अण्णाभाऊ साठे कोणाचे, तर मातंगाचे. आणि बाळ गंगाधर टिळक लोकमान्य. कोणते लोक मानतात माहित नाही. प्रश्न हे आहे माझा बांधवांनो, शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. विधवा स्त्रिया, अनाथ बालके, शोषित, पीडित, गरजू, शेतकरी, कष्टकरी यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली. आणि आज शिवजयंती साजरी करताना या कांडली येथील प्रत्येक जाती धर्माचा मावळा इथं उपस्थित आहे.
आणि मुस्लिम मावळा शिवाजी महाराजांवर व्याख्यान देत आहे। मला सांगा, शिवाजी महाराजांचा विरोध करणार महाराष्ट्रातली कोणती जात आहे, कोणता धर्म आहे? जर सर्व जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला मानत असतील, मग शिवाजी महाराज लोकमान्य नाहीत का? मग शिवाजी महाराज मराठ्यांचे का? कारण शिवाजी महाराजांचं कर्तृत्व छोटं करायचं। महात्मा फुलेनं शिक्षणाचं आंदोलन चालवलं, सावित्रीबाई फुलेच्या शरीरावर शेण टाकण्यात आलं, चिखल टाकण्यात आलं, आणि त्या आंदोलनामुळे आज जे आम्हाला शिकण्याचा अधिकार मिळाला, का याचा फायदा फक्त माळी समाजातल्या स्त्रियांना झाला? सर्व जाती धर्मातल्या स्त्रियांना शिकण्याचा अधिकार मिळाला, मग महात्मा फुले लोकमान्य नाहीत का? सावित्रीबाई फुले लोकमान्य नाहीत का? बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानाचा फायदा सर्व जाती धर्माच्या लोकांना होत नाही का? मग बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य नाहीत का? आणि जे बाळ गंगाधर टिळक म्हणतात की कुणबियाला, तेल्याला, वाण्याला संसदेत जाऊन काय नांगर चालवायचंय काय, तराजू पकडायचंय काय? म्हणजे सरळ कुणबियाचा विरोध करणारे, तेलिया आणि वाण्याचा विरोध करणारे लोकमान्य कसे होतात? दुसरी एक गोष्ट सांगतो, बाळ गंगाधर टिळक म्हणायचे, स्त्री शिकली तर बिघडते। संपूर्ण स्त्रियांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारे बाळ गंगाधर टिळक लोकमान्य कसे? जेव्हा प्लेगची साथ आली होती भारतामध्ये, तेव्हा सावित्रीबाई फुलेचं निधन कसं झालं बऱ्याचशा आमच्या भारतीयांना माहित नाही। प्लेगची साथ जेव्हा आली होती तर सावित्रीबाई फुले एका एका रुग्णाला स्वतः खांद्यावर उचलून उपचारासाठी नेत होत्या, आणि त्यांचा मुलगा यशवंत उपचार करायचा डॉक्टर। असाच एका दलित मुलाला खांद्यावर घेऊन जात होती सावित्रीबाई, आणि त्या मुलाला घेऊन जाताना सावित्रीबाईला सुद्धा प्लेगची लागण झाली, आणि त्यामध्ये सावित्रीबाई फुलेचं निधन झालं। म्हणजे दलित मुलाचं उपचार करता करता सावित्रीबाई फुलेला सुद्धा प्लेग झाला, आणि त्यामध्ये सावित्रीबाई फुलेचं निधन झालं। त्या काळामध्ये बाळ गंगाधर टिळक बोलायचे की या सरकारचं डोकं फिरलं की काय? अरे, हे महार रेजिमेंट आमच्या घरात येत आहे, आमचं घर अपवित्र होत आहे। प्लेगचा उंदीर परवडला, पण महार नाही। हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्यांना कुणबी, तेली, वाणी चालत नाही, ज्यांना स्त्री चालत नाही, ज्यांना महार चालत नाही, ते लोकमान्य कसे? आणि ज्यांनी सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केलं, त्यांना एका समाजाचं का सांगण्यात आलं? म्हणजे किती दिवस ही संकल्पना घेऊन आमची संकुचित वृत्ती आम्ही आमच्या समाजाचं, देशाचं नुकसान करणार आहोत? आता आम्हाला आजपर्यंत जे शिवाजी महाराज सांगितले, त्या शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकावा लागल। तुमच्या डोक्यामध्ये एक मुस्लिम जेव्हा बोलतो तर तुमचं हे समस्याचं समाधान व्हायला पाहिजे, प्रश्नाचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे की आम्हाला तर सांगितलंय शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहे, मग हा मुस्लिम कसं सांगतोय? तर इतिहासात आम्ही जाणून घेऊ की छत्रपती शिवाजी महाराजांना का षड्यंत्र करून, संकुचित करून एका समाजाचं करण्यात आलं आणि एका समाजाचा शत्रू करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आम्ही बघतो की शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजीन काकाचं शरीफजी, त्यांच्या आजोबानं एका मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी ठेवलं। याचा अर्थ असा होतो की फक्त शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, तर त्यांचे वडील ही धर्मनिरपेक्ष होते, त्यांचे आजोबाही धर्मनिरपेक्ष होते। म्हणजे छोटी गोष्ट आहे का? एका महान घराण्यावर आम्ही आरोप लावतो ते जातीवादी होते म्हणून। आज कोणीही कितीही प्रेम करू दे आपल्या मित्रावर, पण आपल्या मुलाचं नाव आपल्या मित्राच्या नावावर कोणी ठेवत नाही। दुसऱ्या जातीचा असला तर प्रश्नच नाही, पण ही धर्मनिरपेक्षता तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? तरी शिवाजी महाराज जातीवादी। दुःख हे आहे की लोकांच्या सांगण्यावरून मुस्लिमांनी सुद्धा त्याला स्वीकारलं। किती अन्याय शिवाजी महाराजावर! अरे, ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं,
आणि ते स्वराज्यामध्ये एकंदरीत सैन्य 57% सैन्य मुस्लिमांचं आणि पूर्ण सैन्याचा लष्कर प्रमुख सरनौबत नूर खान बेग एक मुसलमान असतो, मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे? लष्कर प्रमुखाचं मत माहित आहे ना, परवेज मुशर्रफ काय करू शकते लष्कर प्रमुख? आणि विश्वास कोणावर केला शिवाजी महाराजांनी? एका मुस्लिमावर. म्हणजे किती विश्वास होता? एवढा विश्वास. आज एखादा मुस्लिम जर एखाद्या पक्षाच्या नेत्याला म्हटलं साहेब मला तिकीट द्या आमदारकीचं, तर ते सरळ म्हणते तुला मत कोण देतात म्हणून, तुझा समाज तर लई कमी आहे. आणि इथं शिवाजी महाराज लष्कर प्रमुख राहिले आणि इकडं तुम्हाला आमदारकीचं खासदारकीचं तिकीट नाही देणारा पक्ष सेक्युलर. तुमचे मत घेतात पण तुम्हाला तिकीट देत नाही ते सेक्युलर. आणि शिवाजी महाराज तुम्हाला लष्कर प्रमुख करतात ते जातीवादी. छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचं. आता तेव्हा सिंधू बंदी होते. सिंधू बंदी मध्ये हिंदू समाजाला समुद्र ओलांडण्यास बंदी. समुद्र ओलांडला तर धर्म पाप होते, पातक लागते, नरकात जाते. तेव्हा कोणी समुद्रात जायला तयार नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे म्हणतात राजे राजे हमी आहे की, राजे हमी आहे की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवणारे मुसलमान मावळे होते आणि तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. 80% पेक्षा जास्त सैन्य आरमारामध्ये मुस्लिमांचं. आरमार प्रमुख दर्या सारंग मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा सर्वात मोठा सुरक्षेचा विभाग तोफखाना. हा तोफखाना कोणाच्या हातात? इब्राहिम खान या मुसलमानाच्या. शिवाजी महाराजांचा गनिमा कावा जगप्रसिद्ध आहे. तो ज्याच्यावर अवलंबून असतो तो घोडदल. त्या घोडदलचा प्रमुख सिद्दी हिलाल हा मुसलमान. घोडदलामध्ये 1,05,000 घोडस्वारापैकी 58,000 घोडस्वार मुसलमान असतात. मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात? हे का सांगावं लागते? कारण एका महान राजावर तुम्ही आरोप केला, ज्या राजानं सर्व जाती धर्माच्या लोकांना समान लेखलं आणि विशेष मुस्लिमावर तो एवढं प्रेम केलं की त्याची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सर्व प्रमुख पद मुस्लिमाकडे आहेत आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर दिली? शिवाजी महाराजांनी. इतिहासामध्ये उल्लेख आहे शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते. त्यापैकी कुठं 10चा उल्लेख, कुठं 13चा उल्लेख, कुठं 17चा उल्लेख. त्यांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे. मीर मोहम्मद नावाच्या एका मुस्लिम चित्रकाराने काढलेलं. त्याचं जर बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला हे कळून चुकेल की 31 पैकी 20 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे मुसलमान होते. आणि बॉडीगार्ड काय करू शकतात? इंदिरा गांधीला जाऊन विचारा. आणि शिवाजी महाराजांना एवढा विश्वास की माझी सुरक्षा हे मुस्लिम मावळे करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी महाराष्ट्रात जन्मलो, मला प्रेम आहे, आदर आहे म्हणून कदाचित मी असा बोलत असेल. पण मोगलांचा इतिहासकार काफी खान स्वतः म्हणतो मी शिवाजी महाराजाला शत्रू समजतो. तरी पण शिवाजी महाराजांबद्दल तो लिहितो की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या आई बहिणीची सुरक्षा स्वतःच्या आई बहिणीपेक्षा जास्त करायची. या काफी खान स्वतः म्हणतो मी शिवाजी महाराजाला शत्रू समजतो. इतिहासकार आहे मोगलाचा, पण शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरत नाही. शिवाजी महाराजांबद्दल म्हणतोय स्वीकारावंच लागल की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या आई बहिणीची सुरक्षा स्वतःच्या आई बहिणीपेक्षा जास्त करायची. शत्रूकडील स्त्री जेव्हा शिवाजी महाराजांच्या कैदेत असायची, त्या स्त्रीची सुरक्षा करण्याची जबाबदारी ते मावळ्यांना नाही सांगायचे, सेनापतीला नाही सांगायचे. त्या स्त्रीची सुरक्षा स्वतः करायचे जोपर्यंत ती स्त्री मुक्त होत नाही तोपर्यंत. शिवाजी महाराजांचा आदेश होता जर युद्धामध्ये कुराण सापडलं तर आदरानं चुंबन घे, ते मुस्लिम मावळ्याकडे द्यायचं आणि कोणत्याही मशिदीची विटंबना होऊ नये हा आदेश होता त्यांचा. आणि कोणत्याही स्त्रीवर हात घालू नये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे विचार शत्रूचे आहेत. पण दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये मासाहेब जिजाऊची बदनामी होते, बदनामी करणाऱ्याचा सत्कार होतो आणि अख्खा महाराष्ट्र बघतो आणि फक्त असं वाटते की या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊची विचारांची क्रांती आणि वारस जपणारे फक्त मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचेच मावळे आहेत जे नेहमी शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊच्या अस्मितेसाठी उभे राहतात.
तर महाराष्ट्राने समजून घ्यायला पाहिजे की आज आमच्याकडे जी संपत्ती आहे, जी सत्ता आहे, जी शेती आहे, जी प्रॉपर्टी आहे, जी कारखाने आहेत, जी संस्था आहेत, ती सर्व माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता संपत्तीसाठी अस्मितेशी तडजोड करू नका, नाहीतर येणारी पिढी स्वतःला दुर्भागी समजेल. सत्ता असेल, संपत्ती असेल, पण समाजात त्याला मान सन्मान नसल, समाज म्हणाल हे नालायक होते, याचे बाप दादा जेव्हा माँसाहेब जिजाऊची बदनामी होत होती हे त्यांच्या समर्थनात होते. तर तेव्हा तुम्हाला आपली अस्मिता जपायची असेल, येणाऱ्या पिढीला मान सन्मानाचं जीवन द्यायचं असेल, तर आज पुन्हा तुम्हाला शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंच्या विचारावर आचरण करावंच लागल. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहेत असं सांगण्यात आलं, पण इतिहास काय सांगतो की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना नमाज पढण्यासाठी मस्जिद बांधली. एकीकडे जगदेश्वराचं मंदिर आहे, दुसरीकडे मस्जिद आहे. आम्ही कधी विचार केला नाही की शिवाजी महाराज जिवंत असताना मंदिरही सुरक्षित होतं, मस्जिदही सुरक्षित होते. कधी मावळ्यांनी मस्जिदवर गुलाल टाकला नाही, तिथं कधी शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या नाही. मग शिवाजी महाराज गेल्यानंतर आज असं काय झालं की मंदिरही सुरक्षित नाही आणि मस्जिदही सुरक्षित नाही? कोणी षडयंत्र केलं आहे? शिवाजी महाराज जिवंत असताना मस्जिदवर कापड टाकण्याची गरज नव्हती, मग आज गरज का भासते? काय या महाराष्ट्रात राहणारे सर्व शिवरायांचे मावळे नाहीत? मावळे तेच आहेत, पण गरज आहे शिवरायांच्या विचारांची, शिवाजी महाराजांसारख्या दृष्टिकोनांची. आज शिवाजी महाराज नाहीत, पण आम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराचा समाज घडवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकंदरीत स्वराज्य आणि त्या स्वराज्याचा खाजगी सचिव हा खाजी हैदर मौलाना धर्मपंडित मुस्लिम. तिकडून औरंगजेब कुलकर्णीला पाठवायचा, इकडून शिवाजी महाराज खाजी हैदरला पाठवायचे. किती विश्वास, परराष्ट्र धोरण त्यांच्याकडे, दुसऱ्या राजाशी वार्ताला पत्र व्यवहार करायचं. एवढा विश्वास शिवाजी महाराजांनी केला, मग शिवाजी महाराज शत्रू कसे असू शकतात? शिवाजी महाराजांचे 3 गुरु, पहिले गुरु संत तुकाराम महाराज, दुसरे गुरु संत याकूब बाबा हे मुस्लिम सुफी संत, तिसरे गुरु संत मोनी बाबा हे मुस्लिम सुफी संत. मग शिवाजी महाराजांचे 2 मुस्लिम सुफी संत गुरु असतात, मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात? आणि रेकॉर्डवर उपलब्ध आहे की शिवाजी महाराजांनी संत याकूब बाबाला 653 एकर जमीन दान दिली मस्जिद बांधण्यासाठी, ते जिवंत असताना. आजही रेकॉर्ड आहे, त्याच कागदपत्र उपलब्ध आहे. मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे झाले, केव्हा झाले? तर आम्हाला काय सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांचे 2 रूप. पहिलं रूप शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक आहेत, दुसरं शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहेत. आता ह्या उदाहरणावरून तर आम्हाला कळते की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते, कारण त्यांच्या सैन्याचा सरनोबत लष्कर प्रमुख नूरखान बेग हा मुसलमान होता, आरमार प्रमुख दर्या सारंग होता, घोडदल प्रमुख सिद्दी हिलाल होता, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान होता. 31 पैकी 20 बॉडीगार्ड मुसलमान होते. खासगी त्यांचा जो सचिव होता तो मौलाना खाजी हैदर होता. रायगडावर त्यांनी मस्जिद बांधली. मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते. मग कोणी सांगितलं, का सांगितलं, काय हेतू होता त्यांचा? दुसरा रूप शिवाजी महाराजाचा, काय शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक होते? आम्ही जातीवादी नाही, पण आमच्या डोक्यातून खरे शिवाजी महाराज आम्हाला कळणं गरजेचं आहे की असं का सांगण्यात आलं की शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक होते. याचा दुसरा अर्थ काय होतो की शिवाजी महाराजाचं स्वराज्य एकंदरीत फक्त ब्राह्मणाच्या हिताचं होता. याचा दुसरा अर्थ होतो की शिवाजी महाराजांचं हटकर, धनगर, कोळी, माळी, चांभार, कुमार, बौद्ध, मुसलमान, आदिवासी यांच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांचं राज्य तर ब्राह्मणासाठी होतं. मग दुसऱ्या समाजाने त्यांना नाही मानायला पाहिजे. हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे की शिवाजी महाराज एका जातीचे होते का? आज या कार्यक्रमामध्ये येथील बेडीओ आहेत, सरपंच असतील, तहसीलदार असतील, यांना जर तुम्ही म्हटले हे तहसीलदार एका जातीचे आहेत, या तहसीलदाराला अपमान झाल्यासारखं वाटेल. जर एखाद्या सरपंचाला म्हटलं हे सरपंच एका जातीचा आहे, तो सरपंच म्हणाल की माझा अपमान केला तुम्ही. कोण्या अगर जिल्हाधिकाऱ्याला म्हटलं की तुम्ही एका जातीचे जिल्हाधिकारी आहात, त्याला अपमान झाल्यासारखं वाटतो. मग जो छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कर्तृत्वाला
व्यक्तिमत्वाला, महानतेला काफी खान हा मोगलांचा इतिहासकार स्वीकारतो, त्या शिवाजी महाराजांना जर तुम्ही एका जातीचं म्हणसाल तर मग शिवाजी महाराजांवर अन्याय नाही का? जे शिवाजी महाराज त्या विचारानं जगाला जिंकतात, मी तलवारीनं म्हणत नाही, पुन्हा ऐका, शिवाजी महाराजांनी आपल्या विचारानं, आचरणानं जगाला जिंकलं. ते शिवाजी महाराज जगमान्य शिवाजी महाराज तुम्हाला मान्य नाही, त्यांना मराठ्याचं म्हणतात. जगमान्य का म्हणतो आम्ही? कारण शत्रू सुद्धा आदर करायचा. शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाचा सेवक आनंदी झाला. त्याला वाटलं औरंगजेबाला जर मी बातमी दिली तो मला बक्षीस देईल. आनंदाने गेला त्याच्या खोलीमध्ये आणि आनंदाने सांगत होता. औरंगजेबाला ऐकू येत नव्हतं. त्यांनी विचारलं क्या बात आहे, क्या बात आहे. त्याने शिवाजी महाराजांवर एकरी शब्द बोलला आणि म्हटलं की शिवाजी महाराज निधन झालं. औरंगजेबाला राग आला. त्यानं डाव्या हाताने चापट मारली, नमाजच्या पोझिशनला बसला आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वरा, दुसऱ्याची आई बहिणीची सुरक्षा स्वतःच्या आई बहिणीपेक्षा जास्त करणारा शिवा तुझ्याकडे येतोय, त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघड. आता प्रश्न आहे की जे शिवाजी महाराजसाठी शत्रू प्रार्थना करायचे ते जगमान्य नाहीत का? ते लोकमान्य नाहीत का? मग हे शिवाजी महाराज का लपण्यात येतात? आता यासाठी जे घटना सांगून सांगून आमच्या मनात विष पेरण्यात आला, त्या घटनाचं सुद्धा स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. आम्ही दोन उदाहरणं पाहू. पहिलं आहे अफजल खानाची भेट. अफजल खानाची भेटीचा प्रसंग दाखवून दाखवून आजपर्यंत दंगली लावण्यात आल्या. जर हे चित्र आमच्या डोक्यातून जर स्पष्ट झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये कधीही शिवराज्य, शिवशाही स्थापन होऊ शकत नाही. अफजल खान कोण होता? आदिलशाहचा सरदार. त्याची मागणी काय होती? अफजल खान म्हणायचा की शिवाजी महाराज, जे किल्ले तुम्ही आदिलशाहचे जिंकले, जो प्रदेश तुम्ही आदिलशाहचा जिंकला तो परत द्या. या मागणीसाठी तो शिवाजी महाराजाकडे आला आणि तो कुठून आला? विजापूरहून वाईला आला. आता तेव्हा आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हतं, त्याच्यामध्ये गुगल मॅप बी नव्हतं. आता तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये टाका तुम्ही गुगल मॅप मध्ये विजापूर टू वाई. तुम्हाला कुठेही पंढरपूर, तुळजापूर लागणार नाही. ते 400 किलोमीटर अजून दूर आहे, दुसरं ऑपोजिट साइडला. पण इतिहासात काय उल्लेख आहे? औरंगजेब विजापूरहून निघाला वाईकडे आणि वाटेत पंढरपूर, तुळजापूरची विटंबना करत आला. आणि आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हतं, गुगल मॅप बी नव्हतं, आम्ही सत्य समजलं. पण जेव्हा आज आम्हाला कळते की असं खोटं का बरं लिहावं लागलं? बरं, मी स्वतः पंढरपूर, तुळजापूरची मंदिरं पाहिली, तिथं कुठेही असं निशाणी सापडत नाही की त्यांची विटंबना झालेली. मग का सांगितलं? बघू आपण पुढे उदाहरण. अफजल खान विजापूरहून वाईला आला. शिवाजी महाराजांनी आपले वकील पंताजी बोकील यांना त्यांना भेटायला पाठवलं खाली. पंताजी बोकील हा ब्राह्मण. आता मी जातीवादी नाही आहे, पण सर्व आरोप मुस्लिमावर आहेत आणि आरोप शिवाजी महाराजांवर आहेत. मग हे आरोप आम्हाला खोडण्यासाठी हे सांगावं लागल की प्रत्येक पात्राची जात काय होती, नाहीतर लोक पुन्हा संभ्रमात राहतील. जसं आता भीमा कोरेगावला दंगल झाली, दंगलीमध्ये वाद होता की मराठा दलित पेटवण्याचा. सूत्रधार कोण निघाले? मनोहर कुलकर्णी आणि एकबोटे. जर मी त्यांचं नाव सांगितलं संभाजी भिडे, तर संभाजी या नावावरून प्रत्येक महाराष्ट्रातला दलित समजेल की हा मराठ्यांचा आहे आणि मराठ्याबद्दल त्याच्या मनात द्वेष असेल की संभाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन हे आमच्या विरोधात लढत आहेत. पण मला नाईलाजानं सांगावं लागल की संभाजी भिडेचं खरं नाव त्यांच्या वडिलांना ठेवलेलं संभाजी नाही आहे, ते मनोहर कुलकर्णी आहेत. म्हणून मराठ्याबद्दल द्वेष कोणी ठेवू नये. आता नाही सांगितलं तर या 3.5 कोटी मराठाबद्दल द्वेष निर्माण होईल. मग मला एकंदरीत महाराष्ट्राचा विचार करून समाजकंटकाची ओळख करून द्यावी लागेल. पंताजी बोकील जातात, अफजल खानाला भेटतात. अफजल खानाला भेटल्यानंतर त्यांना शिवाजी महाराजांचे सर्व गुपित सांगतात, त्यांच्याकडून बक्षिस घेतात. बक्षिस गेल्यावर पुन्हा प्रतापगडावर येतात. शिवाजी महाराज विचारतात, पंत बोला काय बात आहे? पंत काही बोलत नाही. शिवाजी महाराज पुन्हा विचारतात, पंत बोला काय बात आहे? पंत काही बोलत नाही. शिवाजी महाराजांना कळालं दक्षिणा दिल्याशिवाय तोंड उघडत नाही. शिवाजी महाराज म्हणतात, पंत स्वराज्याच्या चाव्या तुमच्या हाती देतो, द्रव्य देतो. तेव्हा शिवाजी महाराजांनी 5000 होन, त्या काळात 5000 होन
पंताजी बोकीलला दिले हे सांगण्यासाठी की अफजल खानाच्या मनात काय आहे, तुमची चर्चा झाली काय आहे याच्या मनामध्ये. तुम्ही कधी पाहिलं का तुमच्या दुकानात काम करणारा मुनीम एखाद्या व्यापाऱ्याशी भेटायला जर गेला आणि तुम्ही म्हणता त्या व्यापाऱ्याशी काय बोलणं झालं, त्यांनी काहीच बोलत नाही आणि पुन्हा म्हणले काय बोलणं झालं, काहीच बोलत नाही, तुम्ही म्हणता हे घे 50,000 रुपये सांग काय बोलणं झालं. म्हणजे नोकर शिवाजी महाराजांचा, भाकरी खायच्या शिवाजी महाराजांची, चाकरी करायची शिवाजी महाराजांची आणि पुन्हा शिवाजी महाराजांना फक्त सांगण्यासाठी तुम्हाला लाच द्यावी लागते, पैसे द्यावे लागतात. 5,000 होऊन म्हणजे आजपासून 388 वर्ष किंवा 350 वर्ष आधी 15,000 रुपये द्यावे लागले फक्त हे सांगण्यासाठी की खानाच्या मनात काय. पंताजी बोकील म्हणले महाराज खानाच्या मनात पाप आहे. ही गोष्ट शिवाजी महाराजांना आधीच माहित होती. कोणी सांगितलं? रुस्तुमे जमान. कोण आहे? आदिलशाहचा नोकर, शिवाजी महाराजांचा मित्र, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचा मित्र रंदुल्ला खान त्यांचा पुत्र रुस्तुमे जमान. नोकरी आदिलशाहची, पगार आदिलशाहची, एकनिष्ठ शिवाजी महाराजांना. सांगितलं काय? महाराज सावध राहा, खान येतो. फक्त सांगितलं नाही, डोळ्यात तेल घालून 6 महिन्यांनी वाघनक्या तयार करत होता. ज्या वाघनक्यानी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्या वाघनक्या बनवून देणारा रुस्तुमे जमान हा मुसलमान आहे. शिवाजी महाराजांना कल्पना होती, शिवाजी महाराजांनी भेटीचा दिवस निश्चित केला. प्रतापगडावर भेट होणारे तंबू उभारण्यात आलेला आहे. आता शिवाजी महाराज तंबूमध्ये अफजल खानाशी भेटणार आहे. 10 बॉडीगार्ड दोघांचे असतील. आता अफजल खानाचा वकील शिवाजी महाराजाचा वकील अफजल खानाला प्रतापगडावर त्यांचा वकील घेऊन येतोय. अफजल खानाचा वकील कोण आहे? कोणी सय्यद खान पठाण आहे का? अफजल खानाचा वकील आहे कृष्णाजी भास्कर. इतिहास वाचताना शिवाजी महाराजांचं आडनाव कळते, भोसले. त्यांच्या वडिलांचं आडनाव जे आहे त्याचा उल्लेख आहे इतिहासामध्ये, भोसले. शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या आडनावाचा उल्लेख आहे इतिहासामध्ये, भोसले. मासाहेब जिजाऊंचं आडनाव सुद्धा आहे जाधव, त्यांच्या वडिलाचं आहे. पण कृष्णाजी भास्करचं आडनाव सापडत नाही. ग्रॅज्युएशन माझं प्रायमरी एज्युकेशन मध्ये पाहिलं कृष्णाजी भास्कर, सेकंडरी एज्युकेशन मध्ये कृष्णाजी भास्कर, ग्रॅज्युएशन मध्ये कृष्णाजी भास्कर, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये कृष्णाजी भास्कर. 100 पुस्तकं वाचली पण कृष्णाजी भास्कर. मला वाटलं इतिहास लिहिणाऱ्यासाठी त्याची शाई संपली असेल म्हणून आडनाव लिहायचं राहिलं. फार प्रयत्न केल्यानंतर कळते की अफजल खानाचा वकील त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आमचा प्रश्न हे आहे की जर शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक होते मग कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाकडे काय करत होते? आमच्या राजाला तुम्ही छोटं करसाल, या जगमान्य व्यक्तिमत्वाला छोटं करसाल, त्यांच्यावर आरोप ठेवसाल. काय फरक पडला तुम्हाला वाटत असेल? मुस्लिमांचा शत्रू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांना फरक हे पडला की या जगातले जेवढे मुस्लिम देश आहेत ना त्या मुस्लिम देशाला जेव्हा हे राजा कळला असता ना लोक कल्याणकारी, त्या या सगळ्या जगातल्या मुस्लिम देशाने शिवाजी महाराजाला आदर्श मानला असता. हे फरक पडला. यांना भीती होती की शिवाजी महाराजाला जगाने स्वीकारू नये, नाहीतर ही वर्ण व्यवस्था संपून जाईल, जगात कुठेही यांचं अस्तित्व राहणार नाही. आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणं, त्यांच्यात प्रेम बंधुत्व निर्माण करणं आणि मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज एकमेव अशी प्रेरणा आहेत. मी कोणाला खुश करायला बोलत नाहीये, माझं कामच नाहीये. कारण वैकुंठाला जायची त्याची तयारी असते, त्यांनी शिवाजी महाराज सांगावे, दुसरं सांगू शकत नाही. मग कृष्णा भास्कर कुलकर्णी आता तंबूमध्ये अफजल खानाला वाट दाखवत येत आहे. अफजल खानाला तंबूमध्ये तिथं कोण आहे? सय्यद बंडा आहे, कृष्ण भास्कर कुलकर्णी आणि शिवाजी महाराजांचा वकील पंताजी बोकील. अफजल खान तंबू बघतोय आणि अफजल खानाच्या मुखातून हे उद्गार निघतात, शिवा के पास तो बहुत माल है, इतना माल तो आदिल शाह के पास भी नहीं है. पंताजी बोकील वकील शिवाजी महाराजांचा काय म्हणतो? खान साहब जहांपना थोड़ी ही देर में ये सब कुछ तुम्हारा ही होने वाला है. कैसा होने वाला है? तेरा बाप का है? कैसा होने वाला है? कधी आम्ही विचार केला का? शिवाजी महाराज अफजल खानाची भेट, 10 बॉडीगार्ड दोघांची, तंबूत भेट होणार आहे. तंबूमध्ये युद्ध होते का? चर्चा होते, करार होते, तडजोड होते.
अफजल खानाचं काय म्हणणं होतं की शिवाजी महाराज जे किल्ले तुम्ही आदिलशाहचे जिंकले, जो प्रदेश तुम्ही जिंकले ते परत द्या, द्यायचे किंवा नाही द्यायचे किंवा किती द्यायचे हे चर्चेअंती ठरवणार होते. पण तंबू मध्ये आल्यानंतर पंताजी बोकील काय म्हणतात अफजल खानाला, खान साहेब चर्चा कशाला करता, हा शिवा का राजा आहे का, हा तो बंडखोर पुत्र आहे शहाजीचा, हे किल्ले का त्याचे आहेत का, हे प्रदेश का त्याचे आहेत का, तुम्ही एक काम करा शिवाला मारून टाका, मग किल्ले बी तुमचे, प्रदेश बी तुमचा, आणि आम्ही तर आधीपासूनच तुमचे आहोत. अफजल खानाला काय वाटलं, जर मी शिवाजी महाराजांकडून काही किल्ले घेतले, प्रदेश घेतला तर आदिलशाह खुश होईल, मला बक्षीस देईल. पण या वकिलानं दुसरं सांगितलं, अरे बक्षीस काय घेतोय, स्वराज्य घे ना, या ना तुमच्या सोबत. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांना ब्राह्मण प्रतिपालक म्हणणाऱ्यांनो, शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधी तुमची सुरक्षा कोण करत होतं, तुम्हाला कोण पोसत होतं, तुम्ही कुठं चाकरी करत होते, छोटा प्रश्न कधी डोक्यात नाही आला आमच्या. म्हणजे शिवाजी महाराजाच्या आधी तुम्ही आदिलशाहकडे होते, औरंगजेबाकडे होते, तिथं मंत्री म्हणून होते, तुम्हाला काही त्रास नव्हता. मग शिवाजी महाराजांनंतरच शिवाजी महाराजांना का ब्राह्मण प्रतिपालक म्हणण्यात येते. दादाजी कोंडदेव कुलकर्णी कुठे होते, आदिलशाहपाशी होते, त्यांना आदिलशाहनं एखादी चापट मारली का, नाही. मग अचानक असं काय झालं होतं. आता तंबू मध्ये अफजल खानाला पंताजी बोकील म्हणतात शिवाजी महाराजाला मारा. आता आम्ही समजून घेतलंय की तंबू मध्ये युद्ध होत नसते, तडजोड होत असते. उदाहरणार्थ भारताची क्रिकेटची टीम आहे, पाकिस्तानची क्रिकेटची टीम आहे, 10ची खोली आहे, इकडे एक सोफा आहे, एकीकडे एक सोफा, दोन्ही सोफ्यावर 2 क्रिकेटची टीम बसलेली आहे, हातात बॉल आहे, बॅट आहे आणि एक धुरंधार मॅच चालू आहे क्रिकेटचा. 10x10च्या खोलीच होते का, नाही. फुटबॉलचा बी होत नाही, मग युद्ध कसं होईल समजून घ्यायचं होतं. पण आम्ही विचारच केला नाही की तंबू चर्चा होणार होती. आम्ही कोतळा बाहेर काढला, कोतळा बाहेर काढला, कोतळा बाहेर काढला. कोतळा काढायचं तर खाली जाऊन काढला असता ना, वर बोलून कशाला काढला असता. पण ही प्रसंग काय होता. आता याच्या मनात पाप आला, शिवाजी महाराज आले भेटायला, अफजल खानाच्या मनात पाप पंताजी वकीलने टाकला. शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांची मान दाबली, कट्यार काढली, शिवाजी महाराजांच्या पोटात मारली. शिवाजी महाराजांनी चिलकत घातलं होतं, इजा झाली नाही. शिवाजी महाराजांनी वाघनक्या काढल्या, अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खान ओढत ओढत तंबूच्या बाहेर निघाला. आता त्यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी, या ब्राह्मणानं काय म्हणायला पाहिजे होतं, बरं झाले महाराज आपण अफजल खानाला मारलं, मी अफजल खानाच्या भीतीपोटी त्याच्यासोबत होतो. महाराज आपण तर ब्राह्मण प्रतिपालक आहात, आपण तर ब्राह्मणाच्या हितासाठी राज्य स्थापन करत आहात, मी आपला सेवक आहे महाराज, आपण मला संधी द्यावी, मी स्वराज्याची मरेपर्यंत सेवा करीन, असं म्हणला का, नाही. शिवाजी महाराजावर त्यांनी तलवार उगारली. शिवाजी महाराजाला आयुष्यात एकही जखम झाली नाही. शिवाजी महाराजाला कोणी इंग्रजांनी, डचनं, फ्रेंचनं जखम केली नाही. शिवाजी महाराजांना कोण्या सय्यद खान पठाणनं जखमी केलं नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एकमेव जखम झाली, त्यांच्या डोक्यावर ते रक्तबंबाळ झाले, ती जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण होता. मी हे उदाहरण फक्त याच्यासाठी सांगतो की शिवाजी महाराज एका जातीचे नव्हते. तुम्ही एका जातीचे म्हटले म्हणून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो, जर तुमच्या जातीसाठी स्वराज्य स्थापन होत होता, मग कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवाजी महाराजावर तलवार का चालवली, त्यांना जखमी का केलं. याचा अर्थ शिवाजी महाराज एका जातीसाठी नव्हते. शिवाजी महाराजांना त्यांना समजून सांगितलं पण ऐकलं नाही. बरं, दुसरा प्रश्न हे आहे की जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाला मारू शकतात, मग कृष्णा भास्कर कुलकर्णी सारख्या हळकुंडाला मारू शकत नाही का. त्याला आत्मविश्वास कसा होता, त्याचं एक कारण आहे. त्या काळामध्ये मनुस्मृतीची संहिता होती, समाज मान्यता होती, समाजामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शिक्षा होऊ शकत होती, पण ब्रह्महत्या पाप आहे ही धारणा होती. जर कोणी ब्राह्मणाला मारलं तर त्याला पातक लागते, तो नरकात जातो. मग कृष्णा भास्कर कुलकर्णीला काय वाटलं की मी शिवाला मारू शकतो, शिवा मला मारू शकत नाही. म्हणजे शिवाजी महाराज म्हणतील, कृष्णा भास्कर कुलकर्णी आपण ब्राह्मण आहात, मी तुम्हाला मारून नरकात जाणार नाही, एक काम करा तुम्ही मला मारा बरं, असं त्याला कदाचित वाटलं असेल. पण शिवाजी महाराज मनुस्मृतीला मानत नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही आणि सरळ एका ठाक्यामध्ये एका कुलकर्ण्याचे 2 कुलकर्णी केले. आता हे उदाहरण कशासाठी की शिवाजी महाराजांनी त्यांना मारलं, कुलकर्ण्याला कापलं, म्हणजे शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. याचा अर्थ हे आहे की स्वराज्याचा जो आडवा आला, स्वराज्याच्या जो विरोधात आला, मानव जातीच्या कल्याणाच्या कार्यास जो आडवा येतो, विरोध करतो, अफजल खान असला तर त्याचा कोथळा काढला, कुलकर्णी असला तर त्याला उभा कापला. आता आमच्याकडे जेवढ्या झाक्या दाखवण्यात येतात फक्त अफजल खानाचा कोथळा काढताना दाखवतात, कृष्णा कुलकर्णीची झाकी दिसतच नाही. हा अन्याय आहे की नाही? दोन्ही दाखवायला पाहिजे. दोन्ही देशद्रोही आहेत, स्वराज्यद्रोही आहेत, शिवद्रोही आहेत. आता तुम्ही लपवलं आम्हाला सांगावं लागेल. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात की अफजल खानाची खबर पाडा. आता महत्वाची गोष्ट आहे, अफजल खान मारल्यानंतर त्याचे 2 पोरं पळत होते. मावळ्यांनी त्यांना धरून शिवाजी महाराजांकडे आणलं. त्या मुलांना वाटलं माझ्या बापाला शिवाजीनं मारलं, मला सोडणार नाही. थरथर 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 कापत होते. शिवाजी महाराजांनी त्यांना प्रेमानं कुरवाळलं, पाहुणचार केला, बक्षिसं दिली न सुखरूप घरी पाठवलं. अरे शत्रूच्या पोरावर प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी मुस्लिमांविरुद्ध वापरता. मासाहेब जिजाऊ विचारतात शिवबा खानाचं काय झालं? शिवाजी महाराज म्हणतात मासाहेब खान मारला गेला. प्रेत कुठे आहे? प्रेत पडलेलं आहे. मासाहेब जिजाऊ म्हणतात स्वराज्यामध्ये असं प्रेताची विटंबना व्हावी हे आम्हाला शोभणार नाही, त्यांच्या धर्मानुसार त्यांचा अंत्यविधी करा. मासाहेब जिजाऊ म्हणल्या म्हणून शिवाजी महाराजांनी अंत्यविधी केली, कबर बांधली, दिवाबत्तीची व्यवस्था केली. कशामुळं? मासाहेब जिजाऊ म्हटल्यामुळं. कोणी केली? शिवाजी महाराजांनी. आता काही लोक काय म्हणतात अफजल खानाची खबर पडा. अरे बांधली कोणी? शिवाजी महाराजांनी. कोणामुळं? मासाहेब जिजाऊ म्हटल्या. आज तुम्हाला अफजल खान एवढा नको वाटतो आणि जेव्हा तो अफजल खान जिवंत होता तेव्हा तुमचे बापदादे अफजल खान की जय, अफजल खान की जय, अफजल खान की जय म्हणत होते. पण आज अचानक कोण्या महाराष्ट्रातल्या मुसलमानाच्या घरी तुम्ही अफजल खानाची फोटो पाहिली का? मला लोक म्हणतात सुभान सर ये अफजल खान था तो भी कौन, इसके वजह से अपने वो क्यों ये टार्गेट करते? यांना सुद्धा माहित नाही मुस्लिमांना. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे, कसं आम्हाला मूर्ख बनवण्यात आलं. म्हणजे खरे शिवाजी महाराज आम्हाला स्वीकारायचे असेल तर आमच्या डोक्यातली घाण साफ करावं लागल. अरे अफजल खानाची खबर प्रेमापोटी नाहीये, ते शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्याचं प्रतीक म्हणून आहे. ते राहू द्यावंच लागल. ती मिटवली तर कसं कळणार आम्हाला प्रतापगडावर काय झालं होतं ते? बरं, शिवाजी महाराजांनी अफजल खानाची खबर बांधली, मासाहेब जिजाऊनी त्यांची खबर बांधायला सांगितली, पण हे कृष्णा कुलकर्णीची हाडं कुठं फेकली माहितच नाही. हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. माहितच नाही, पता नाही त्याचं. आता आम्ही याच्यावरून दुसरं उदाहरण बघू. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. सर्वांना आनंद झाला. मासाहेब जिजाऊ आहेत, सर्व मावळे आहेत. तेथे मोरोपंत पिंगळे हा ब्राह्मण शिवाजी महाराजाला तोंडावर म्हणतो, तुम्हा शूद्र मराठ्यांच्या हाताखाली आम्ही श्रेष्ठ ब्राह्मणांनी कसं काम करावं? म्हणजे तुमच्यासाठी शिवाजी महाराज शूद्र, आदिलशाह श्रेष्ठ, अफजल खान श्रेष्ठ, औरंगजेब श्रेष्ठ. म्हणजे जे शिवाजी महाराज तुमच्या हिताचं राज्य स्थापन करत होते त्या शिवाजी महाराजांना तुम्ही शूद्र म्हणता. शिवाजी महाराजांनी बाळाजी औजीला सांगितलं जा महाराष्ट्रातून एखादा पुरोहित घेऊन या. बाळाजी औजी प्रत्येक महाराष्ट्रातल्या पुरोहिताच्या घरी गेले, त्यांना सांगितलं शिवाजी महाराज राज्याभिषेक करायचा. प्रत्येक पुरोहित म्हणतो शिवाजी महाराज शूद्र आहे, आम्ही राज्याभिषेक करू शकत नाही. एक एक पुरोहिताच्या घरी गेले, महाराष्ट्रातले सगळे पुरोहित एकत्र येतात, शिवाजी महाराजाला शूद्र म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करतात. कारण काय आहे? ते म्हणतात की शिवाजी महाराज क्षत्रिय असू शकत नाही. का? कारण परशुरामानं 21 वेळा क्षत्रियाची हत्या केली आणि ही धरती निक्षत्रिय केली, या धर्तीवर कोणी क्षत्रिय नाही. हे कारण दाखवलं, त्यांची मून झाली नाही. माझा प्रश्न हे आहे, शिवाजी महाराज तुमच्या हिताचं राज्य स्थापन करत होते, तुम्ही तर आनंदानं फुकट करायला पाहिजे होता राज्याभिषेक, पण तुम्ही विरोध केला. मग बाळाजी औजीनं भालचंद्र भट, सोमनाथ भट, केशव भट याला पाठवलं, गागा भट्टाला घेऊन या. हे तिघं गेले, गागा भट्टाशी बोलले. गागा भट्टाने यांनी सांगितले शिवाजी शूद्र, मी राज्याभिषेक करू शकत नाही. पुन्हा परत आले. मग बाळाजी औजीने येसाजी निळोला पाठवलं, कागदपत्र सांगितले, पैसे देण्याचं आमिष दिलं त्याला गागा भट्टाला. जेव्हा येसाजी निळून आमिष दिलं गागा भट्टाला की पैसे खूप भेटणार आहे, बघा फायदा आहे,
गगा भट्ट म्हणलं काय हरकत नाही, ट्राय करतो. पुन्हा आले ते. माझं म्हणणं काय आहे की हे नियम जे आहे ते कसे बदलतात. पहिले सगळे महाराष्ट्रातले पुरोहित म्हणतात की शूद्रांनी राज्याभिषेक करू शकत नाही. 21 वेळा क्षत्रियांची हत्या झाली आणि धरती निक्षत्रिय झाली, एकही क्षत्रिय जिवंत नाही. जसाच पैसा काढला क्षत्रिय जिवंत झाले. कसं होते. माझी मुलगी माझ्या बहिणीच्या पोराला द्यायची. माझा पोरग गुणवान, माझी पोरगी बी गुणवान आणि माझ्या बहिणीचं पोरगही गुणवान. आता ती माझी बहीण आहे, मला माहित असेल ना कशी. आता लग्न करायचं तुम्ही म्हणतात की कुंडली मॅच होईना. अरे माझ्या बहिणीच्या पोराला माझी पोरगी द्यायची, तुम्ही म्हणता कुंडली मॅच होत नाही. मग काय करावं लागते. शांती. मग काय करावं लागते. 5,000 रुपये. अरे माझ्या बहिणीचं नाव शांती, काय शांती करायची त्याची. तिनं कधी कोणाला त्रास दिला नाही माझ्या बहिणीनं. तरी पण माझी पोरगी माझ्या बहिणीच्या पोराला द्यायची. माझी पोरगी इंजिनियर, बहिणीचं पोरग इंजिनियर, तरी आमच्या माग कुंडली मॅच होत नाही. पण तुमची पोरगी जर मुख्तार अब्बास नखवीला दिली तर कशी कुंडली मॅच होते. म्हणजे आम्हाला ते पद्धत सांगा ना कुंडली मॅच करण्याची. म्हणजे काय करावं लागतं एकंदरीत. शाह नवाज हुसेनला दिली तरी काय प्रॉब्लेम येत नाही. आम्ही म्हटलं तर आमच्या मागं शनी म्हणतात, मागं पाहिलं तर कोणी शनी दिसत नाही. आमच्या वर गुरु आहे म्हणतात, आमचे गुरु तर मासाहेब जिजाऊ आहेत. मग काय हरकत आहे. म्हणजे आम्ही आमची मुलगी आमच्या बहिणीच्या पोराला द्यायचं म्हटलं तर आमच्या मागं शनी, आमच्या मागं गुरु, आमच्या मागं शुक्र. आणि तुम्ही तुमची पोरगी मुख्तार अब्बास नखवीला देताना गुरु म्हणते आय हॅव नो प्रॉब्लेम, शनी म्हणते डोंट वरी. हे सगळ्या ग्रहाचं टेंडर कोणीतरी दिलं बरं. बरं या जगामध्ये फक्त आमच्याच मागे ग्रह का लागत असतील. अमेरिकेत बी लोक राहतात, चीनमध्ये बी राहतात, त्यांच्या मागे एखादा ग्रह का लागत नाही. आमच्याच मागे का लागतो. आम्ही कधी विचार करत नाही. म्हणजे आपसात भांडणं लावायच्या, दंगली लावायच्या, म्हणजे मूलभूत प्रश्नावर आम्ही बोलायचंच नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक केला. 4,26,00,000 रुपये खर्च आला. मंत्रिमंडळात त्यांना घ्यायचं तडजोड करण्यात आली, नाईलाज असतो. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं सांगतो की राज्याभिषेक करणं का गरजेचं होतं, कारण समाज मान्यता नव्हती. जोपर्यंत राज्याभिषेक होणार नाही राजे म्हणून कोणी स्वीकारत नव्हतं. नाईलाजानं राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे. पद्मदूर किल्ल्याला हफशी फौजांनी घेरलं होतं. तेव्हा शिवाजी महाराजांनी पद्मावती गावच्या एका सुभेदार ब्राह्मणाला विनायकला सांगितलं की तू रसद पुरव. पण त्यांनी रसद पुरवली नाही. त्यांना हात मिळवणी केली, हफशियाशी गद्दारी केली शिवाजी महाराजांशी. शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं. पत्रामध्ये काय म्हणतात शिवाजी महाराज, अजब वाटते की एवढे नादान थोडे असाल. पद्मदूर हफशी फौजा जेर करत असतील आणि तुम्ही रसद न पाठवून आरमार खोळंबून पाडाल, एवढी हरामखोरी तुम्ही करसाल. ही गोष्ट घडावयाची न कळो की हफश्यांनी तुम्हास काही देऊन आपले चाकर केले असतील, करिता अशी बुद्धी केली असेल. अशा चाकरास ठीकठाक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. अरे गनिमाचे चाकर गनिम झालेच, ऐसे जाणू तुम्हास बरा नतीजा पावेल. या उपरी आल्या बबाट आल्या तुमचा मुलाहिजा केला जाणार नाही. म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात की पद्मदूर किल्ल्याला हफश्यांनी घेरलं, तू रसद पुरव. विनायक या सुभेदाराला ब्राह्मण, तो रसद पुरवायचं सोडून हफशियांना मदत करतो. शिवाजी महाराज त्यांना पत्र लिहून सांगतात तू ही हरामखोरी जी केली आहे, एवढा नादान तू नाही. हफशियांनी तुला काही लाच दिली असेल म्हणून माझ्याशी गद्दारी केली, आणि तुला जर वाटत असेल तू ब्राह्मण आहे म्हणून मी तुला सोडून देईल. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. गनिमाचे चाकर गनिम झालेच, ऐसा जाणून तुम्हास बरा नतीजा पावेल. म्हणजे जे शत्रू आहेत त्यांना मदत करणारे शत्रू समजून आम्ही तुम्हाला धडा शिकवू, शिक्षा करू. याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. जे स्वराज्य द्रोही होते त्याच्या विरोधात होते. तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणत्याही जाती धर्माचा असो. हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. एका जातीसाठी महाराजांना आपण संकुचित करू शकत नाही. आता स्वराज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 ला. ही घटना मी याच्यासाठी सांगतो की 387 वर्ष झाली आम्हाला शिवाजी महाराज का कळत नाही. त्याचं कारण हे आहे की आजपर्यंत जे शिवाजी महाराज ट्रान्सफर झाले आमच्यापर्यंत, त्यांचं कर्तृत्व आमच्यापर्यंत आलं नाही. त्यांची पॅकिंग ज्या लोकांनी करून दिली ना, त्या पॅकिंग मधले खरे शिवाजी महाराज नव्हते. तर आज आम्हाला खरे शिवाजी महाराज कळावं लागेल की इतिहासात त्यांचे शत्रू कोण होते, मित्र कोण होते. आता रायगडावर 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज एकटे आहेत. केशव भट हा ब्राह्मण मंत्री सोबत आहेत. पाचाडात सर्व त्यांचे कुटुंबियाचे लोक आहेत. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो खाली आहेत.
संभाजी महाराज पन्हाळा गडावर आहेत, हंबीरराव मोहिते तळबिड येथे आहेत. शिवाजी महाराजांचं निधन होते. निधन झाल्यावर संभाजी महाराजांना सांगण्यात येत नाही. राजाराम त्यांचा लहान मुलगा, त्याला गादीवर बसवण्यात येते, त्याला छत्रपती करण्यात येते. असं तुम्ही कधी पाहिलं का? तुमचा एक मोठा मुलगा अगर काही कामानं पुण्याला गेला असेल आणि तुमचं निधन झालं आणि तुमचं एक 10 वर्षाचं लेकरू असेल तर तुमची सगळी शेती त्या 10 वर्षाच्या लेकराच्या नावावर करून टाकली आणि त्या मुलाला काही कल्पनाच नाही बाप मेला म्हणून. असं कधी होत नाही. मोठ्या मुलाला कल्पना दिली जाते, पण इथं कल्पना दिली नाही संभाजी महाराजाला. कल्पना नाही दिल्यानंतर छत्रपती केलं लहान मुलाला आणि हंबीरराव मोहिते जे त्यांचे मामा होते त्यांना पत्र लिहून सांगण्यात येते की संभाजी महाराजाला पकडून आणा. संभाजी महाराजाचा काय दोष होता की त्यांना पकडायला सांगितलं? हंबीरराव मोहितेला शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना करायचा. ते शिवद्रोही झाले नाही, शिवाजी महाराज गद्दारी केली नाही, त्यांनी यांनाच पकडलं मंत्र्याला आणि संभाजी महाराजांना दिलं. आता वेगवेगळे उदाहरणं साहित्यात उपलब्ध आहेत. डच कागदपत्र, इंग्रज कागदपत्र, फारसी कागदपत्र याच्यात उल्लेख आहे की शिवाजी महाराजाला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि शिवाजी महाराज निधन झालं. पण उलट्या रक्ताच्या केव्हा होतात? विषबाधा झाल्यावर होतात. ते सांगण्यात आलेलं नाही. फक्त एकाच उदाहरणाचं मी तुमच्यासोबत ठेवील. सभासद बकर, हा सभासद बकर लिहिणारा कृष्णाजी आनंद सभासद हा सुद्धा ब्राह्मण. तो काय लिहितो? तो लिहितो, बऱ्याच दिवसांनी राजास व्यथा ज्वराची झाली. राजे पुण्यश्लोक कालज्ञान झाले, आयुष्याची मर्यादा संपली जाणून अपकियास बोलवलं. त्यांना सांगितले हे तर मृत्यू लोकच आहे, अवघे बाहेर बसा. मग शिवाजी महाराजांनी आत्मा ब्रह्मांडास नेली, दशद्वारे फोडून प्राण प्रयाण केला. मग धरणी कंप झाला, पाण्यातले मासे बाहेर आले, इंद्रधनुष्य दिसला, धूमकेतू पडला, स्वर्गातून विमान आला. शिवाजी महाराज विमानात बसले आणि स्वर्गात गेले. सभासद बकर मध्ये हे उल्लेख आहे. मी हे याच्यासाठी सांगतो की शिवाजी महाराज स्वस्थ होते, त्यांना कोणताही रोग नाही, आजार नाही. जे शिवाजी महाराज आग्र्याहून सुटू शकतात, जे शिवाजी महाराज 350 किल्ले बांधू शकतात, जे शिवाजी महाराज मोजके मावळे घेऊन स्वराज्य स्थापन करू शकतात, कोणताही आजार नसताना, कोणताही शत्रू नसताना अचानक आकस्मिक मृत्यू कसा होतो? 18 दिवस आधी त्यांनी राजारामचं आपल्या मुलाचं लग्न केलं होतं. अचानक शिवाजी महाराज निधन झालं आणि या धर्तीवर दोनदाच विमान स्वर्गातून खाली आलं. एकदा आलं देहू येथे संत तुकाराम यांना घेऊन जायला, दुसऱ्यांदा आलं रायगड येथे शिवाजी महाराज यांना घेऊन जायला. दोघात साम्य वाटते म्हणून उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजचे गुरु संत तुकाराम, त्यांच्यासाठी स्पेशल विमान आलं आणि संत तुकाराम यांचे शिष्य शिवाजी महाराज यांच्यासाठी स्वर्गातून विमान आलं. आम्ही विचार करत नाही बांधवांनो. जर आम्ही वास्तविकता समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही आणि औपचारिक जयंत्या साजऱ्या केल्या तर आता मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणं फार अवघड होणार आहे. उदाहरणार्थ सांगतो मी, दिल्ली येथे आमचे आदरणीय बहुजनाचे नेते गोपीनाथ मुंडेजी यांचं अपघात झाला. अपघातात त्यांचं निधन झालं. त्यांच्या विमानाची वेळ बदलली. अपघातामध्ये ड्रायव्हरला इजा नाही, त्यांच्या सचिवाला इजा नाही, गाडीला इजा नाही, पण अचानक गोपीनाथ मुंडेजीचं निधन होते. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे म्हणून मला माहिती आहे कोणत्याही माणसाचा मृत्यू का झाला जोपर्यंत पोस्टमॉर्टमची रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही. पण 10 मिनिटांमध्ये हर्षवर्धन हा मंत्री म्हणतो, 10च मिनिटांमध्ये की गोपीनाथ मुंडे यांना हार्ट अटॅक आला. नितीन गडकरी म्हणतात यकृत फुटलं. 6:30ला अपघात झाला आणि 6:45ला एम्स हॉस्पिटल 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी टीव्हीवर बातमी पाहत होतो. बातमीमध्ये वारंवार हे सांगण्यात येत होतं, अपघात झाल्यावर गोपीनाथ मुंडेजीनं पाणी मागितलं, त्यांच्या सेक्रेटरीनं पाणी पाजवलं. गोपीनाथ मुंडेनं पाणी मागितलं, सेक्रेटरीनं पाणी पाजवलं. गोपीनाथ मुंडेनं पाणी मागितलं, सेक्रेटरीनं पाणी पाजवलं. आणि तिथून 5च मिनिटावर एम्स हॉस्पिटल आहे. तिथलं डॉक्टर म्हणतो की आमच्याकडे जेव्हा गोपीनाथ मुंडे आले तेव्हा ते मयत पावले होते, त्यांचे हार्टबीट बंद होते, पल्स बंद होते. 5 मिनिटात पाणी पिणारा माणूस अचानक त्याचे पल्स कसे बंद होतात? अचानक असं काय होते? म्हणजे ही टीव्हीवर पाणी पिण्याची जी गोष्ट सांगण्यात येत होती हे सिद्ध करण्यासाठी होतं की पाणी पिलं म्हणजे गाडीमध्ये गोपीनाथ मुंडेजी जिवंत होते. हे माझा तर्क आहे आणि कोणीही समजू शकते. दुसरी गोष्ट, गोपीनाथ मुंडेचं निधन झालं, पोस्टमॉर्टमच्या आधी तुम्ही सांगता यकृत फुटलं, हार्ट अटॅक आला. बाळासाहेब ठाकरेचं निधन झालं, डिक्लेअर केलं उद्धव ठाकरेंनी. विलासराव देशमुखचं निधन झालं, डिक्लेअर केलं अमित देशमुखनं. आणि इथे गोपीनाथ मुंडेजीचं निधन होते.
डिक्लेअर करतात नितीन गडकरी. वडील आहेत का? पंकजाताई येतील, महाराष्ट्रातल्या जनतेला शांत करतील आणि सांगतील. पण तुम्ही आमच्या गावात जर कोण्याही जाती धर्माच्या माणसाचं निधन झालं तर आम्ही सूतक पाळतो, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. पण इथं आदरणीय गोपीनाथ मुंडेजी यांचं निधन झालं ते पण आम्हाला पचत नाही. 4 तासामध्ये त्यांचं खातं नितीन गडकरीकडे जाते. माझा प्रश्न आहे, गोपीनाथ मुंडे एका जातीचे नेते नव्हते, ते बहुजनाचे नेते होते. आम्हालाही दुःख आहे. तर आमचा प्रश्न आहे की देशाचं असं कोणतं नुकसान होणार होतं की गोपीनाथ मुंडेचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र शोकात असताना त्यांचं खातं नितीन गडकरीला घ्यावं लागलं. आम्ही कधी समजणार बांधवांनो की या महाराष्ट्रामध्ये जर महात्मा फुले नसते तर आज गोविंद पानसरे बद्दल आमची धारणा झाली असती की गोविंद पानसरे सकाळी सकाळी पहाटे फिरण्यास गेले, स्वर्गातून विमान आले, विमानात गोविंद पानसरे बसले आणि स्वर्गात गेले. आणि आमच्या माता भगिनी म्हटल्या असत्या, काय पुण्यवान आहेत गोविंद पानसरे, आमचे मिस्टर 10 वर्षापासून फिरायला जातात पण विमान काही येत नाही त्यांना घ्यायला. म्हणजे आमचे मिस्टर पुण्यवान नाहीत, पापी आहेत का? विचार करायला पाहिजे बांधवांनो. देहू येथून संत तुकाराम यांना स्वर्गात घेऊन जाणारं विमान, रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वर्गात घेऊन जाणारं विमान, आणि दिल्ली येथे गोपीनाथराव मुंडे यांच्या गाडीला धडक मारणारी गाडी एकाच कंपनीची होती. एकाच कंपनीची गाडी. तिला सांगण्यात आलेलं आहे की चुकूनही दुसऱ्याला हात लावायचं नाही, बहुजनाचे नेते उचलायचे. माझा प्रश्न आहे, मी भारतीय नागरिक आहे, मला संविधानाने अधिकार दिला की एका किरकोळ अपघातामध्ये आदरणीय गोपीनाथ मुंडेजीचं यकृत फुटते आणि इथं 4-4 वेळेस तुमचं हेलिकॉप्टर आदळायले, तुमच्या ढेरीला खरकटलं. गाडी कारचा अपघात किरकोळ, यकृत फुटलं आणि हेलिकॉप्टर आदळायले, चिंध्या व्हायले, पण यांच्या ढेरीला खरचटलं. प्रश्न येऊ शकते ना, आमचा नेता आहे, आम्ही समजून घ्यायला पाहिजे बांधवांनो. शिवाजी महाराज आम्हाला कळले नसते का? कळले महात्मा फुलेमुळं. इतिहास थोडक्यात सांगतो, माझ्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा या गावात येणार नाही. माझी इच्छा आहे की आता महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर व्याख्यानं बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा विचाराचा समाज घडला पाहिजे. इथं कोणी उपाशी झोपायला नाही पाहिजे, आपसात दंगली नाही व्हायला पाहिजे. आता आम्हाला शिवाजी महाराज कसे कळले? महात्मा फुले 16 फेब्रुवारीला रायगडावर जातात. कशासाठी? हातात कुऱ्हाडी आहे, शिवाजी महाराजांची समाधी शोधायला. आता प्रश्न हे आहे की शिवाजी महाराजांनंतर आयतं राज्य करणारे पेशवे, त्यांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची समाधी लपते कशी? महात्मा फुले रायगडावर जातात, समाधी शोधतात, काटेरी झुडपं तोडतात, पण समाधी सापडत नाही. दुसरा दिवस जातात, पुन्हा काटेरी झुडपं तोडतात, समाधी सापडत नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी जातात, खूप शोध घेतात, काटेरी झुडपं तोडतात, समाधी सापडत नाही. 4थ्या दिवशी पुन्हा प्रयत्न, काटेरी झुडपं तोडतात, समाधी सापडत नाही. 5व्या दिवशी जातात, काटेरी झुडपं तोडतात, समाधीचा शोध घेतात, समाधी सापडते, पाण्याने स्वच्छ धुतात, फुलं वाहतात. आता यांनी फुलं वाहिल्यानंतर तेथील ग्रामजोशी हा ब्राह्मण येतो, म्हणतो, मी ग्रामजोशी, मला दक्षिणा नाही, काय नाही, आणि या शूद्राच्या थडग्याचा ते करतोस की काय? म्हणजे तुम्ही तर म्हणायला पाहिजे होतं, महात्मा फुले तुम्ही फार चांगलं केले, हे तर ब्राह्मण प्रतिपालक आमचे राजे होते, आमच्या हिताचं राज्य स्थापन केलं होतं, आम्हाला समाधी सापडत नव्हती, आपण फार चांगलं केलं, समाधी शोधून दिली. पण विरोध, शूद्राच्या थडग्याचा देव करतोस की काय? महात्मा फुलेला खूप राग आला आणि आपल्या पायानं महात्मा फुलेंनी वाहलेले फुलं त्या ग्रामजोशी ब्राह्मणाने उडवले. मी उदाहरण कशासाठी सांगतो? आम्ही जातीवादी नाहीये, पण जे लोक शिवाजी महाराजाला आपल्या हिताचं म्हणतात, दुसऱ्या समाजाशी त्यांचं नातं तोडतात, तर नाईलाजानं मला हे सांगावं लागेल की इतिहासामध्ये तुम्ही कुठं होते? तुम्ही वारंवार शिवाजी महाराजांची विकृती करता, त्यांचा अपमान करता, इतिहासावर अन्याय करता. तर मग आमचं कर्तव्य आहे की आमचा राजा जो जगमान्य होता, आमचा राजा जो लोकमान्य होता, आमचा राजा जो मानवतावादी होता, त्याला जगासमोर आम्हाला मांडावंच लागल. नाही तर मग आम्ही स्वतःला आम्ही मनामध्ये आमचा दोषी समजू. आम्हाला काय अधिकार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल एवढ्या ताकदीनं हा मुसलमान कसं सांगतोय शिवाजी महाराज, त्याचं दुसरं एक कारण आहे. माझा जन्म 12 जानेवारीचा आहे.
मासाहेब जिजाऊचा जन्मदिवस आणि माझा जन्मदिवस एकच आहे म्हणून कोणाला वाटत असेल तडजोड करू सांगू समजून सांगू तर जमणार नाही. शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. महात्मा फुलेला राग आला. महात्मा फुलेनं ते राग कसा काढला? 1000 ओळीचा पोवाडा शिवाजी महाराजांनी महाराजावर महात्मा फुलेंनी लिहिला आणि जगाला शिवाजी महाराज खरे छत्रपती कुळवाडी भूषण दाखवून दिले. म्हणजे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आहेत, बाळ गंगाधर टिळक नाही. आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे. बरं, हे कोण सांगितलं मला? महात्मा फुले स्वतः लिहितात. महात्मा फुलेचा समग्र मागवाय तुम्ही वाचा, महाराष्ट्र शासनाचं वाचा, त्याच्यामध्ये ही घटना लिहिली त्यांनी, स्वतः लिहिली महात्मा फुलेंनी. आमच्याकडे वेळच कुठे वाचायला? आमच्याकडे फक्त तेच बघायचंय, रणबीर कपूरचा कोणता पिक्चर आला, सलमान खानचा कोणता पिक्चर आला. कारण त्यांनी तर त्यांच्या आई वडिलांना तर त्याग बलिदान करून आम्हाला शिकायचा अधिकार दिला ना. मग त्यांचं पिक्चर तर पाहावंच लागेल आम्हाला. तर हे महात्मा फुलेंनी आम्हाला खरे शिवाजी महाराज सांगितले. आणि महात्मा फुलेचं जीवन प्रवास काय होता? पहिलीला असताना महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांना शाळेत टाकलं. शाळेत टाकल्यानंतर महात्मा फुलेच्या घरात काम करणारा कृष्णाजी राव नावाचा हा मुनी ब्राह्मण गोविंदरावला म्हणतो, गोविंदराव हे काय केलंस काय? शूद्राचं पोरगं शाळेत टाकलं, ख्रिश्चन मिशनरी मध्ये शिकल, धर्म पाप होईल, नरकात जाईल, पातक लागल. गोविंदराव म्हणले हे काय भानगड आहे? पोराला शाळेतून काढलं, शाळा बंद केली, फुलाच्या मळामध्ये कामाला पाठवलं. नंतर त्यांचे एक मित्र गफ्फार मुन्शी बेग मुसलमान येतात, गोविंदरावला विचारतात, गोविंदराव ज्योतिबा शाळेत का जात नाही? त्यांनी म्हटलं आमच्या धर्मात शिकायची परवानगी नाही. त्यांनी म्हटलं गोविंदराव हे कसं शक्य आहे? ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं त्या ईश्वरानं मला निर्माण केलं, ज्या ईश्वरानं मला शिकायचा अधिकार दिला तो तुझा अधिकार कसा हिसकावून घेईल? त्यांची समजूत काढली. ज्योतिबाचा हात धरला, शाळेत टाकला, त्याला रेफर लेटर लागत होतं, कलेक्टरचं रेफर लेटर आणलं. महात्मा फुले शिकले, बहुजनाचा कायापालट झाला. याच्या माग महात्मा फुलेचं बलिदान आणि याच्या माग गफ्फार मुन्शी बेग या मुसलमानाचं योगदान आहे. म्हणजे समाजामध्ये एखाद्या समाजावर किंवा कुटुंबावर अन्याय होत असताना दुसऱ्या समाजानं त्याची मदत कशी करायला पाहिजे? आज मुस्लिम समाज सच्चर समिती सांगते आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय पेशा बी पिछाडलेली आहे. सगळा समाज त्यांच्यावर म्हणतो मुस्लिम समाजाने शिक्षणात पुढे यायला पाहिजे. अरे भाई, त्यांना बी कळते, पैसे नाही त्यांच्याकडे. जेव्हा सामाजिक व्यवस्था अशी होती, सामाजिक स्ट्रॅटेजी पॉलिसी अशी होती की बहुजन समाज शूद्र आहे म्हणून शिक्षण प्राप्त करत नव्हता, तेव्हा गफ्फार मुन्शी बेग त्यांच्या मदतीला आले. ब्राह्मणवाद्याच्या विरोधात जीवाची पर्वा न करता त्यांनी म्हटलं गोविंदराव असा कसा धर्म तुमचा? शिकू देत नाही, शाळेत टाकू देत नाही, हा हा थट्टा निंदा नाही. समजूत काढली प्रेमानं, मुलाला शाळेत टाकलं आणि ते महात्मा फुले शिकले. आज आम्ही काय करायला पाहिजे? आदिवासी असो, दलित असो, मुस्लिम असो, शेतकरी असो, ते पोरं शाळेत जात नाही, ते त्यांच्या वडिलाला विचारा पोरं शाळेत का जात नाही? ते म्हणतील आमच्याकडे आर्थिक अडचण आहे, तुम्हाला काय हरकत नाही, मी पैसे देतो, हात धरा, त्याला शाळेत टाका. अशा पद्धतीनं महात्मा फुलेचे उपकार फेडा. समाजामध्ये परोपकार वृत्ती असायला पाहिजे. समाज असा घडत नाही, महामानव असे घडत नाही. समाजामध्ये ते माणसं लागतात जे आंदोलनाला पुढे चालवणारे आहेत. आणि याच्यावर हे थांबले नाहीत. महात्मा फुलेंना कळालं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एक पुरुष शिकला तर त्याचा उद्धार होतो, स्त्री शिकली तर समाजाचा उद्धार होतो. आता स्त्री शिक्षिका कुठून आणायची? मग स्वतः सावित्रीमाई फुलेला शिक्षण दिलं आणि सावित्रीमाई फुले, महात्मा फुले हिंदू मुलींना शिकवण्यासाठी प्रयत्न, संघर्ष, आंदोलन चालवत आहेत. महात्मा फुलेंना सावित्रीमाई फुले म्हणतात, मी जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जाते तर वाटेत हे लोक माझ्या अंगावर चिखल टाकतात, शेण टाकतात, धोंडे मारतात. महात्मा फुले म्हणतात काय हरकत नाही, तू एक काम कर, शाळेत जाताना एक चांगली साडी सोबत घेऊन चल. वाटेत हे लोक तुझ्या अंगावर चिखल टाकतील, शेण टाकतील, धोंडे मारतील. शाळेत गेल्यानंतर घाण झालेली साडी काढून टाक, चांगली साडी घाल, मुलींना शिकव. शिकवणं झाल्यानंतर चांगली साडी काढ, घाण झालेली साडी पुन्हा घाल. वाटेत जाताना पुन्हा तुझ्या अंगावर एक शेण टाकतील, चिखल टाकतील, धोंडे मारतील. माझा प्रश्न आहे की सावित्रीमाई फुले हिंदू मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर चिखल शेण टाकणारे कोणत्या जाती धर्माचे लोक होते? मुस्लिम होते, ख्रिश्चन होते, इंग्रज होते, मोगल होते. हे का लपवण्यात येते? त्याचं कारण काय आहे? जगाला कळू द्या ना. आमच्या आईला कोणी त्रास दिला, मुस्लिमांनी दिला तर मुस्लिम आमचे शत्रू. तर तेव्हा त्याच लोकांनी
सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण टाकलं. ज्यांना हे मान्य नव्हतं की स्त्रीनं शिकावं, त्यांची ही मानसिकता होती स्त्री शिकले तर बिघडते. मग सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेचं आंदोलन चालू आहे. याच्यावर ब्राह्मणवादी थांबले नाही. त्यांनी गोविंदरावला सांगितले, गोविंदराव हे काय आहे, पहिले तो पोरग बिघडलं होतं, आता तर तुझी सून पण बिघडली. अरे स्त्री शिकू शकत नाही, शिकली आणि पुन्हा मुलींना शिकवते, आता तर तुझं कुळ नष्ट होईल. गोविंदराव म्हणले, काय भानगडे, ज्योतिबाला बोलवलं. बघ ज्योतिबा, तुला जर माझ्या घरात राहायचं असेल तर या शिक्षणाचं आंदोलन बंद कर. जर हे शिक्षणाचं आंदोलन चालवायचं असेल तर माझ्या घरात राहायचं नाही. घरातून अंगाच्या कपड्यानिशी गोविंदरावनं स्वतः आपल्या मुलाला ज्योतिबाला आणि सावित्रीमाईला काढलं. तेव्हा त्यांच्या मदतीला कोणीही जातभाई आला नाही, भावकीतला आला नाही, शेजारी आला नाही, मित्र आला नाही. तेव्हा त्यांना आपल्या घरात घेणारे ब्राह्मणवाद्याला न जुमानता उस्मान शेख, फातेमा शेख हे दोघं भाऊ बहीण मुसलमान होते. मी इतिहास याच्यासाठी सांगतोय बांधवांनो की आता आम्हाला प्रॅक्टिकल मध्ये, आचरणामध्ये शिवाजी महाराज पाहिजे. किती दिवस आम्ही असं ऐकणार? शिवाजी महाराजांना मानणं वेगळं आणि शिवाजी महाराजांचं मानणं वेगळं. आम्ही शिवाजी महाराजांना मानतो, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतो, पण पुष्पहार घातल्यानंतर ते हार पुन्हा वापस येताना त्यांच्या विचाराची माला आपल्या गळ्यात घालून घेत नाही. तर आपल्या गळ्यामध्ये पुन्हा ही विचाराची माला घ्या. हे हार असा टाकला, फुलांचा हार शिवाजी महाराजांच्या गळ्यात आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचा हार आमच्या गळ्यात पडला पाहिजे, तेव्हा शिवाजी महाराजांच्या विचाराचा समाज घडला. तर आमचा इतिहास काय आहे? उस्मान शेख, फातिमा शेख या दोन मुसलमान भाऊ बहिणीनं महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेला आपल्या गंजपेठेतील वाड्यात ठेवलं. कपडे दिले, भांडी दिली, गृहोपयोगी वस्तू दिल्या. आणि एवढंच नाही तर फातिमा शेखनं सावित्रीबाई फुलेच्या खांद्याला खांदा लावून हे शिक्षणाचं आंदोलन चालवलं. इतिहास काय? शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला लष्कर प्रमुख नूर खान बेग हा मुसलमान. शिवाजी महाराजावर पहिल्यांदा तलवार चालवणारा, त्यांना जखमी करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण. महात्मा फुलेची शाळा बंद करणारा, त्यांच्यात घरात काम करणारा कृष्णाजीराव नावाचा मुनीम ब्राह्मण. महात्मा फुलेंना हात धरून शाळेत टाकणारा गफ्फार मुन्शी बेग हा मुसलमान. नूर खान बेग, गफ्फार मुन्शी बेग, कृष्णा भास्कर कुलकर्णी, कृष्णाजीराव. आता नाईलाजानं हे सांगावं लागते, नाही तर काय होते माहितीये का? लोक कृष्णाजी भास्करला हिंदू समजतील आणि हिंदू समजलं तर सगळे 18 पगडी समाजाला शत्रू समजतील. म्हणून संभ्रम राहू नये. तर इतिहासामध्ये कोणत्या पात्रानं कोणती भूमिका पार पाडलेली आहे हे जगाला कळायला पाहिजे, म्हणून नाईलाजानं हे सांगावं लागते. हा आमचा इतिहास आहे की ज्यानं इतिहासामध्ये आम्हाला छळलं, आमच्या पूर्वजांना छळलं, ते वर्तमानात आमचे मित्र असू शकत नाही. आणि ज्यांनी इतिहासामध्ये आमच्या पूर्वजांची मदत केली ते वर्तमानात आमचे शत्रू कसे? मी पहिलेच सांगितलं की महामानव एका जाती धर्मासाठी नसतात, ते मानव जातीच्या कल्याणासाठी असतात. मुस्लिमांना सुद्धा विचारलं की महात्मा फुले किसके है, तर मुस्लिम म्हणतात माली के है. त्यांना हे माहित नाही की महात्मा फुले जगातील एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मोहम्मद पैगंबरावर पहिला मराठीत पोवाडा लिहिला. काय म्हणतात महात्मा फुले? मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा, सत्यासाठी खोटा धर्म सोडा, सांगे जगताला, जन्म घालविला ईशा पायी, जगहितासाठी लिहिले कुराण, जगहितासाठी लिहिले कुराण, हिमती चराना जगी वीर, जगाचा पालक निर्मिक अनादी, जगाचा पालक निर्मिक अनादी, सर्व काळ वंदे निके सत्य, मन केले धीट, धरिली उमेद, नाही भेदा भेद ठावा जाला. जगातील मुस्लिमांना कळू द्या की मोहम्मद पैगंबरावर पहिला मराठीतील पोवाडा जगातील महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. मग काय होईल? महात्मा फुले जगमान्य होतील, पण यांना माळ्याचे करून ठेवायचे. पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी मोहम्मद पैगंबरावर लिहिला, दुसरा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला. काय साम्य असल? मोहम्मद पैगंबराचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ही प्रथा होती की जर मुलगी जन्माला आली तर खड्डा करून तिला जिवंत पुरण्यात येत होतं. मोहम्मद पैगंबरांनी हे आंदोलन चालवलं की शूद्र समूह जिवंत मुलीला जी पुरण्याची पद्धत होती, ती प्रथा होती, ती मोडीस काढली आणि त्या स्त्रीच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून तिला सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करून दिलं. म्हणून जगातील कोणताही मुस्लिम आपल्या आईला अगं म्हणायला सुद्धा भीतो. दुसरी, शिवाजी महाराजांवर पोळा लिहिला. काय साम्य? जेव्हा शिवाजी महाराज जन्म झाला तेव्हा सती प्रथा होती.
सतीच्या नावावर आमच्या माता आमच्या बहिणी आम्ही जिवंत जाळत होतो. शहाजी राजेचं निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊला सती जाऊ दिलं नाही. म्हणजे स्त्री अधिकाराचं हे आंदोलन चालवणारे हे दोन महापुरुष होते. तर महात्मा फुलेंनी सांगितलं, महापुरुषांना त्यांच्या संदेशांना शिकवणींना जातीवरून घेऊ नका, ते मानव जातीच्या कल्याणासाठी असते, म्हणून त्यांची शिक्षा घ्या आणि मानव जातीचं कल्याण करा. या पद्धतीने जेवढे संत होते, या संतांचं कार्य एका जातीसाठी नव्हतं. उदाहरणार्थ सांगतो, संत तुकाराम महाराज, एकदा त्यांची दिंडी जात होती, वारकरी पुण्याहून जाताना चौकात आले. मुसळधार पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळं वारकरी पूर्ण आडोशाला उभे राहिले. त्या चौकाच्या एकीकडे मंदिर होतं, एकीकडे मस्जिद होती. मंदिर मधल्या पंडितांनी पाहिलं, संत तुकाराम पाण्यामध्ये भिजत आहेत, शूद्र आहे. मंदिर मध्ये आले तर मंदिर अपवित्र होईल. कसं अपवित्र होईल? पुण्यामध्ये पाहिलं तुम्ही, खोलेबाईचं स्वयंपाक केलं आमच्या निर्मला आईनं, यादवबाईनं, मराठा आईनं. तो खोलेबाई काय म्हणले, मराठा आईनं स्वयंपाक केला म्हणून खोलेबाई ब्राह्मणाचे देव अपवित्र झाले. कमाले. आता संत तुकाराम मंदिर मध्ये आले तर अपवित्र होती म्हणून मंदिराची दारं लावून टाकले. मस्जिद मधल्या मुस्लिमांनी बघितलं संत तुकाराम पाण्यामध्ये भिजत आहेत. त्यांनी आलं, आदरानं सांगितलं, संत तुकाराम आपण काय इथं भिजताय, चला मस्जिद मध्ये बसा. मस्जिद मध्ये घेऊन गेले, मस्जिद मध्ये बसले. आता या पंडितांना वाटलं संत तुकाराम मस्जिद मध्ये गेले, आता नमाजची वेळ झाली, तिथं अभंग म्हणतील, कीर्तन म्हणेल, त्याच्यामध्ये वाद होईल, वाद होईल, वाद होईल, वाद होईल. तुम्ही नेहमी वादाचाच विचार करा. अरे संत एका जाती धर्माचे नसतात, ते सर्व मानव जातीचा विचार करतात. मस्जिद मध्ये बसून संत तुकाराम मुस्लिमांना प्रबोधन करतायत. काय म्हणतायत? अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बगैर नाही कोय, अल्लाह करे सोयी होय. संत तुकाराम मस्जिद मध्ये बसून मुस्लिमांना प्रबोधन करतात, हे मुस्लिमांनो, तुमच्या सर्व गरजा एकमेव ईश्वर पूर्ण करू शकतो, काँग्रेस नाही. नाही तर मुस्लिमांची अडचण काय आहे? जब तक कांग्रेस हुकूमत में आती नहीं, अपने मसले हल होते नहीं. 400 वर्ष आधी संत तुकारामांनी सांगितलं, कोणतीही हुकूमत असू द्या, कोणती सत्ता असू द्या, तुम्ही शिक्षण घ्या, परिश्रम करा, यश तुम्हाला प्राप्त होईल, तुम्ही यशस्वी होसाल. तुम्ही या सत्तेच्या या नेत्याच्या मागे लागला तर तुम्हाला तुमचा प्रश्न सुटणार नाही. तुमच्या नेत्याची प्रश्न हे आहे की त्याला तिकीट भेटते की नाही माहित नाही. म्हणजे या जग फार मोठं आहे. मुस्लिमांना संदेश दिला फक्त एका जाती धर्मासाठी नाही. संत तुकारामाचा संदेश मानव जातीसाठी होता. त्यांनी तेव्हा सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये काय भोंदू बाबा येतील, अंगाला राग लावतील, म्हणतील मी संत आहे आणि अन्याय अत्याचार करतील. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करूनी म्हणती साधू, अंग लावून या राख डोळे झाकूनी करती पाप, दावणी वेरेग्याची कळा भोगी विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळवत यांची संगती. पण आम्ही ऐकलं नाही. गाडीवर बसला बस माई, नेला आश्रमात बस ताई, नेला आश्रमात. आणि नंतर म्हणतात आसारामाशी कशी निघाले. सांगितलं होतं संत तुकारामांनी, अंगा लावून या राख डोळे झाकूनी करती पाप. तुम्ही म्हणले संत तुकारामाला काय कळाले, आम्ही हुशार आहे, आम्ही पहिलं चांगले, सोडा नाही. म्हणजे संतांच्या शिकवणीवर आचरण न केल्यामुळं ह्या सगळ्या भानगडी झालेल्या आहे बांधवांनो. शिवाजी महाराज आचरणाचे आम्हाला पाहिजे. समाजात शिवाजी महाराज दिसायला पाहिजे. निर्व्यसनी समाज निर्माण करायचा तर शिवाजी महाराजांची प्रेरणा पाहिजे. शिवाजी महाराजांना कधी सुपारी खाल्ली नाही, निर्व्यसनी. पण शिवाजी महाराजांच्या नावानं छत्रपती बिअरबार, शिवाजी खानावळ, मराठा खानावळ. म्हणजे मराठ्यांनी दारू पिऊन गड जिंकले का? म्हणजे आपण आमच्या हाताने का करता तुम्ही? संभाजी महाराजांना 14 भाषा येत होता. संस्कृत मध्ये धर्मग्रंथ लिहिला. धर्मपंडित संभाजी महाराज, त्यांच्या नावानं युनिव्हर्सिटी पाहिजे, विश्वविद्यालय पाहिजे. पण संभाजी बिडी कोण करते अपमान? आमच्या हाताने आमचा अपमान. बरं, संभाजी महाराजांच्या नावानं बिडी काढली तुम्ही, टिळक बिडी, सावरकर तोटा, आगरकर छोटा मजूर, असं करू शकता का? नाही. पण आमच्या महामानवांची विटंबना आमच्या हाताने का होते? आम्ही याचा विचार करायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी 8 विवाह केले, एकाही विवाहामध्ये हुंडा घेतला नाही. आपल्या मुलासाठी अनाथ मुलगी केली. प्रतापराव गुजर त्यांच्या सरापतीचं शहीद झाले, ते त्यांच्या पत्नीला सांत्वना द्यायला जातात. शिवाजी महाराजांना पाहून प्रतापराव गुजर यांची पत्नी ढसा 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 रडत राहते. शिवाजी महाराज म्हणतात, ताई रडू नको, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. प्रतापराव गुजरची पत्नी म्हणते, महाराज
हे शहीद झाले म्हणून मी रडत नाहीये, तर ही मुलगी लग्नाची आहे, हिचा बाप नाही, हिचं लग्न कसं व्हावं म्हणून मी रडत आहे. शिवाजी महाराज म्हणतात ताई रडू नको, मुलीचं लग्न ठरलं. प्रतापराव गुजरची पत्नी म्हणते ठरलं? कसं ठरलं, कोणाशी ठरलं, केव्हा ठरलं? शिवाजी महाराज म्हणतात माझ्या मुलाशी, छत्रपती राजारामशी. काय आहे आचरण, काय शिकवण आहे? जेव्हा आम्ही कोणाची सांत्वना द्यायला जातो तर छत्रपती जेव्हा जातो सरदाराच्या पत्नीला सांत्वना द्यायला आणि ती पत्नी रडत असते की माझी मुलगी आहे लग्नाची, तिचा बाप आज नाही आहे, हिचं कसं व्हावं, तर छत्रपती असं म्हणत नाही लग्नासाठी मी पैसे देतो, मदत करतो. तर मदत कशी करतात, माझा मुलगा लग्नाचा आहे, मी माझ्या मुलासाठी ही मुलगी स्वीकारतो. छत्रपतीचा मुलगा छत्रपती, मुलगी अनाथ बगर हुंड्याची. इकडे 2 एकरवाला असले की 5 लाख हुंडा मागते भिकार चोट आणि पुन्हा म्हणते जय शिवाजी जय भवानी. आणि आमचे नेते त्यांच्यावर भारी. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली का केली? मुलीच्या लग्नाला पैसे नव्हते म्हणून टेन्शन मध्ये, त्रासानं, दुःखानं आत्महत्या केली. हा नेता त्याच्या घरी जातो, त्यांच्या कुटुंबियांना म्हणतो, त्याच्या पत्नीला म्हणतो मी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील, तुम्हाला निश्चितच न्याय मिळवून देईल. अरे हरामखोरा, न्याय दिला असता तर धर्मा पाटीलनं आत्महत्या कशाला केली असती? तो मेलाच नसताना. मेल्यानंतर न्याय मिळवून देतात का? पहिले न्याय द्यावा लागते तर माणूस वाचतो. अनाथ मुलगी आपल्या मुलाला केली बगर हुंड्याची आणि आम्ही हुंडा मागू मागू, जिचा बाप जिवंत आहे त्या मुलीला अनाथ करायलो, तिच्या बापाला मारायलो. जळगाव मध्ये नवरा बायकोचे सतत भांडण व्हायचे. बायको म्हणायची की मुली मोठ्या झाल्या, लग्नाला आल्या, लग्न करा. बाप म्हणायचा पैसा नाही, नापिकी नाही, पैसे नाही, कुठून आणू? मग त्याने टेन्शननं विष प्राशन केलं. माझ्या बापानं माझ्यासाठी विष प्राशन केलं म्हणून 17 वर्षाच्या मुलीनं 12वीच्या विष प्राशन केलं. मुलगी मेली, बाप वाचला. कोणामुळे? या समाजामुळं. या शेतकऱ्यांचं, गरिबांचं दुःख तुम्हाला एका उदाहरणार्थ सांगतो. एका 2-3 एकरवाल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा आहे. 3 मुली लग्नाच्या आहेत. 3 वर्षानं प्रयत्न चालू आहे. प्रत्येक स्थळ येते, जेवण करते, हुंड्याची मागणी करते. हुंडा देऊ शकत नाही म्हटल्यावर जाते, नंतर काय निरोप देत नाही, उत्तर देत नाही. सतत चालू आहे. जेवणावळीमध्ये हजारो रुपये गेल्या पाहुणचारामध्ये. मग नवरा बायको मध्ये चर्चा होते की आता किती दिवस असं? ही मुलगी मोठी होत चालली, दुसऱ्या मुली सुद्धा लग्नाला आल्या, मला रात्री झोप येत नाही, तुम्ही काही करा पण लग्न करा. आता काय करणार? ते म्हणतात ही उरलेली शेती विका, घर विका, पण हिचं लग्न करा, आपण किरायनं राहू, मजदुरी करू, काम करू लोकांच्या शेतामध्ये. मग ठरवण्यात येते की आपली संपत्ती जी आहे 2-3 एकर शेती विकून टाकू, पण हुंडा देऊन लग्न करू. समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी ते ठरवतात की हुंडा द्यायचा आहे, मोठं लग्न करायचं आहे. एक स्थळ येते, हुंडा देण्याचं मान्य करते, लग्न ठरते. समाजाच्या प्रतिष्ठेसाठी मोठं लग्न, चांगलं जेवण, सगळ्यांना आहेर. गाव पंगत देण्यात आली आणि पुन्हा या गाव पंगतीमध्ये आमचा नेता येतो आणि सांगतो तू क्या इकडे बुंदी वाढ रे, गण्या तिकडे लाडू वाढ रे. तुझ्या बापाचं आहे का जेवण रे? तुला माहित नाही 3 वर्षापासून पैसे नाही लग्नाला म्हणून त्यानं घर विकलं, शेती विकली. आता त्या कर्जाच्या पैशामध्ये येऊन तू लीडरकी करतो का? इथं जिल्हा परिषदला 50 लाख खर्च केले, तू का म्हटला नाही शेतकऱ्याला पैशामुळे लग्न थांबलं का? हे घे 5 लाख रुपये नंतर दे मला. काय फरक पडला असता? नाही. मोठं लग्न केलं समाजाच्या प्रतिष्ठेसाठी, चांगलं जेवण दिलं, हुंडा दिला, गाडी दिली, आटा वाटलं, मुलगी सुखी राहील. मुलीला सासरवाडीला पाठवलं, स्वतः किरायाच्या घरामध्ये गेले. मुलीला माहित होतं की माझ्या बापानं माझ्यासाठी शेती विकली, घर विकलं, माझं तर झालं, माझ्या आईचं काय होईल, माझ्या बापाचं काय होईल, माझ्या 2 बहिणीचं काय होईल, त्यांच्या शिक्षणाचं कसं, आणि त्यांच्या लग्नासाठी माझा बाप काय विकेल. आता मुलीला सतत हा आघात विचार यायचा की माझ्या आईचं कसं, बापाचं कसं, बहिणीचं कसं, आईचं कसं, बापाचं कसं, बहिणीचं कसं, सतत विचार करत 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 तिला दुःखद आघात झाला. रात्री त्या मुलीचं निधन झालं. सकाळी फोन आला, तुमच्या मुलीचं निधन झालं. बाप जातो, समोर मुलीचं प्रेत ठेवलेलं आहे. बाप म्हणतो बाळा तू सुखी राहावं म्हणून माझी ऐपत नसताना मी घर विकलं, शेती विकली, मागला तेवढा हुंडा दिला, कार दिली, सोनं दिलं, घरोपयोगी वस्तू, फ्रीज, कूलर सगळ्या दिल्या, एसी. मी काही ठेवलं नाही, फक्त तू सुखी राहावं म्हणून.
मला जर माहित असतं की एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये बाळा तू मरणार आहेस तर तुझ्या अंत्यविधीचे पैसे बी मी यांना देऊन टाकले असते. किती त्रास देता, थोडी तरी लाज. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे मुलीच्या आईवडिलाला छळलं जातं त्या महाराष्ट्रामध्ये शिवजयंती कोणत्या तोंडाने साजरी करावं? ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लहान लहान बहिणी ज्यांना माहित सुद्धा नसते त्यांना ही जाणीव आम्ही करून देतो की तुझ्या लग्नासाठी तुझ्या बापाकडे पैसा नाही, तू विष पी. आम्ही हे समाज आणि छत्रपतीचा समाज. काल माझं व्याख्यान होतं यवतमाळ येथे, तर तिथं एक कार्यकर्ता आला, मला म्हणला साहेब आम्ही बेटी बचाव हे आंदोलन चालवतोय, तुम्ही याच्यावर थोडा प्रकाश टाका. मी म्हणलं प्रकाश टाका? अरे ज्या शिवाजी महाराजांबद्दल काफी खान मोगल इतिहासकार म्हणतो दुसऱ्याच्या आई बहिणीची मुलीची सुरक्षा स्वतःच्या आई बहिणीपेक्षा जास्त करणारे शिवाजी महाराज, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये मला हे सांगावं लागतं की आपल्या मुलींना वाचवा. कोणापासून वाचवा? चीन पासून, पाकिस्तान पासून, इंडियन मुजाहिदीन पासून, इसिस पासून, कोणापासून वाचवा? स्वतःच्या बापापासून मुलींना वाचवा, आईपासून वाचवा, या समाजापासून वाचवा. या महाराष्ट्रामध्ये कोणाला सांगावं आम्ही? शिवाजी महाराजांना मानणं वेगळं आणि शिवाजी महाराजांचं मानणं वेगळं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी इथे जमलेले आहेत. त्यांनी साक्ष दिली की आम्ही फक्त शिवाजी महाराजांना मानत नाही तर शिवाजी महाराजांचं सुद्धा मानतो. ते इथं असे किती मावळे आहेत जे आज हे संकल्प करतील की मी माझं लग्न बगर हुंड्याचं करणार आहे. मी प्रोफेशनल वक्ता नाहीये, तुमच्या मनाला आवडेल ते बोलणार नाहीये. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांना लग्न करू शकत नाही तर तुम्ही जयंती साजरी करू नका. तुम्ही आज जे लग्न करता तुम्ही शिवाजी महाराज जयंती साजरी करता, मासाहेब जिजाऊची करता, महात्मा फुलेची करता, बाबासाहेबांची करता, पण तुमचं लग्न मनुस्मृती प्रजापती विवाह याच्या आधारावर करतात. प्रजापती विवाहामध्ये मनुस्मृती म्हणते मुलीच्या बापानी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जावयाला गिफ्ट देणे, तोफे देणे, डोरी देणे, बक्षीस देणे, दहेज देणे. नाव शिवाजी महाराजांचं, नाव मासाहेब जिजाऊंचं, महात्मा फुलेंचं, बाबासाहेबांचं. लग्न कोणाच्या आदेशानुसार? मनुस्मृती. ज्या मनुस्मृतीनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, ज्या मनुस्मृतीनं महात्मा फुलेची शाळा बंद केली, ज्या मनुस्मृतीनं सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण टाकलं, ज्या मनुस्मृतीला रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी जाळलं. आता आमचा प्रश्न हे आहे की आता शिवाजी महाराजांना मानणारे किती लोक आहेत जे शिवाजी महाराजांचा हे उपदेश मानतात की आमचं लग्न आम्ही बगर हुंड्याचं करणार आहोत. इथलं सगळ्यांचं लग्न झालं का? सगळे विवाहित आहे? नाव सांगा. इकडे या, लाजू नका. हुंडा घेणाऱ्यांनी लाजायला पाहिजे. तुम्ही एका कुटुंबाला वाचवण्याचा संकल्प करत आहात, महाराष्ट्र हा संकल्प घेईल. माझ्या हातावर 2,500 मराठा मुलांनी बगर हुंड्याचं लग्न केण्याचा संकल्प केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, खोटे सांगू नका, आम्ही किडन्या काढून येतो नंतर. काय नाव भाऊ? अमन भंडारी. या बांधवाचं अभिनंदन. आणि यांचे आई वडील जे ऐकत असतील तुम्हाला माझा आदराचा सलाम की तुमच्या पोटी शिवाजी जन्माला आलेले आहे. खरंच अभिमानाची गोष्ट ही आहे की खरे जिजाऊ तुम्ही आहात, खरे शहाजी तुम्ही आहात. तुमचं भाऊ तुषार थोरात यांचं अभिनंदन आणि यांच्या आई वडिलांना माझा सलाम की एका शेतकऱ्याचं कुटुंब तुम्ही वाचवलेलं आहे. नवकुश पडोळे, अभिनंदन भाऊ.